हरे कृष्ण. तर सर्वांचं आपला वैष्णव सदाचार हा क्लास आहे मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण मंगलाचरण आणि प्रार्थना घेणार आहोत आणि त्यानंतर अर्जुनाने जी भगवद्गीतेमध्ये भगवानांची स्तुती केली तर ती आपण अभ्यासणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. आपल्या सर्वांचं या भक्ती सदाचारचा जो क्लास आहे त्याचा आपलं 4थ्या मॉड्यूल मधला आज आपला शेवटचा म्हणजे अभ्यासाचा विषय म्हणजे अर्जुनाने केलेली भगवद्गीतेतील स्तुती. 4थ्या मॉड्यूल मध्ये सगळ्या स्तुती अभ्यासल्या होत्या आपण भागवतातल्या. तर त्यातलं अगदी शेवटची स्तुती आपण आज अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या शनिवारपासून नव्याने पुन्हा आपला भक्ती सदाचारचा क्लास पहिल्या मॉड्यूल पासून सुरू होणार आहे. तर पहिल्या मॉड्यूल मध्ये काय असतं तर संपूर्ण वैष्णव सदाचार जो आहे तर त्याचं आपण अध्ययन करतो. मग तिथे श्रील प्रभुपादांची जी विविध पत्र आहेत त्यांच्या भक्तांना त्यांनी लिहिलेली, त्यानंतर विविध ग्रंथांचं त्यांनी लेखन केलंय, त्यानंतर त्यांनी जे भगवद्गीता भागवतावर भाष्य केलंय, चैतन्य चरितामृत म्हणजे असे सगळे ग्रंथ आणि त्याचबरोबर त्यांनी असं नाही की फक्त ग्रंथच लिहिले तर त्यांचं म्हणजे जे वाचन लिखाण तर ह्या सगळ्यातून म्हणजे किंवा बॅक टू गॉड हेड जे त्यांचं पत्रक होतं तर अशा सगळ्या ह्याच्यातून जे काही म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलंय वैष्णवांना सगळ्या म्हणजे जे वैष्णव भक्त बनू इच्छितात त्यांना, तर त्या सगळ्यांचं एक सार आपण म्हणू म्हणजे वैष्णव सदाचार आहे. आणि असे सगळे सुंदर रेफरन्सेस घेऊन वैष्णव सदाचार जे आहे तर त्याचं पहिलं मॉड्यूल आपल्या इस्कॉन मध्ये शिकवलं जातं की ज्या योगे आपण एक उत्तम वैष्णव कसं बनवू शकू तर हे आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि आपण वैष्णव म्हणून खूप उत्तम प्रकारे घडतो खऱ्या अर्थाने. तर त्यासाठी पहिलं मॉड्यूल महत्वाचं आहे. तर पुढच्या शनिवारपासून ते सेशन आपले सुरू होतील. सगळ्यांनी म्हणजे ते अगदी म्हणजे
न चुकता अटेंड करा अशी सर्वांना माझी प्रार्थना सर्वांच्या चरणी. त्याचबरोबर दुसरं मॉड्यूल ते संपल्यावर आपलं असतं भागवतातले जे वेगवेगळे म्हणजे हरिकथा आहेत, तर त्या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय, तर भगवान यांचे वेगवेगळे अवतार, तर दशावतार जे आहेत भगवान विष्णूंचे, तर ते खूप सखोलमध्ये अभ्यासले जातात. आणि फक्त कथा म्हणून नाही, दुसऱ्या मॉड्यूलमध्ये काय असतं, तर कथा आणि त्याला भक्तीचं अंग कसं, तर हे अभ्यासले जातात. आणि तिसऱ्या मॉड्यूलमध्ये हे सगळे जे आचार्य आहेत आपल्या गुरु शिष्य परंपरेतले, तर त्यांची जीवनचरित्र आहेत, जीवनगाथा आहेत, तर ह्या पण का अभ्यासायच्या, तर त्या खूप प्रेरणादायी आहेत. आणि त्यांनी भक्तीचे प्रयत्न कसे केले आणि ते उच्च स्तराचे भक्त कसे होते, म्हणजे मंजिरी आहेत, पार्षद आहेत भगवंतांचे, तर त्याच्यातून आपल्याला आपण भक्तिमय सेवेचे प्रयत्न कसे करायचे, भक्तीचे प्रयत्न कसे करायचे, तर हे शिकायला तर मिळतंच आणि प्रेरणा पण मिळते. म्हणजे त्याचबरोबर म्हणजे आपल्याला एक आध्यात्मिक बल मिळतं त्यांची चरित्र अभ्यासून. तर ह्यासाठी आपण आपल्या गौडीय वैष्णव परंपरेतली ती चरित्र अभ्यासतो सगळ्या जे होऊन गेले त्यांचे. आणि चौथं मॉड्यूल मध्ये भागवतातली स्तुती. स्तुती अभ्यासाचं कारण, तर भक्ताचा भाव कसा असला पाहिजे भगवान यांच्या विषयी, कशा भावाने प्रार्थना केली पाहिजे, म्हणजे आपण राधा राणीचा भाव आणि प्रेम हेच जाणून घेणं आवश्यक आहे. तर मग जो भक्त आहे, तर त्या प्रत्येक भक्ताचे विविध भक्त झाले भगवंतांचे, तर त्या प्रत्येक भक्ताचा भाव कसा होता आणि त्यातली विविधता कशी होती, आणि मग आपण भगवानांच्या चरणी प्रार्थना कशी करायची, त्यांना आळवायचं कसं, तर हे सगळं आपण त्यातनं शिकतो. आणि त्यायोगे काय होतं, म्हणजे आपण भगवत भक्तीमध्ये दृढ होतो. म्हणजे आपल्याला फक्त आपण जप केला, प्रसाद ग्रहण केला, विषय संपला असं नाहीये. किंवा 4 नियमक तत्वांचं पालन केलं मग झाली आपली भक्ती, असं नाही. तर आपण भावाच्या स्तरावर भगवान यांच्याशी प्रेमाचं आदान प्रदान कसं करायचं, तर हे आपण त्या वेगवेगळ्या स्तुतीतून शिकतो. तर अशी 4 मॉड्यूल खूप सुंदर आहेत भक्ती सदाचार क्लासची. तर आपण आज ही अर्जुन स्तुती आपण घेऊया आणि त्यानंतर पुढच्या शनिवारपासून आपण वैष्णव सदाचार जे आहे, तर त्याचं पहिलं मॉड्यूल आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर थोडीशी ही माहिती मी नवीन भक्तांसाठी दिली. आता आपण ह्या श्लोकापासून सुरुवात करूया. कोणाला श्लोक वाचायची इच्छा आहे, कोणी वाचू शकेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हो, मी वाचू शकेन. हा, आज ही सोपी स्तुती आहे ना, त्यामुळे सगळ्यांना वाचता येईल, भगवद्गीतेतले श्लोक असल्यामुळं. तर आपण भगवद्गीता म्हणजे भगवान स्वतःच आहेत, तर त्यांच्या चरणी सेवा द्यायचा प्रयत्न करूया. इच्छुकांनी आपण सांगूया की मी वाचेन म्हणून. हा प्रभूजी वाचूया. वाचू हरे का मी? कृष्ण. हा वाचा ना. हरे कृष्ण हरे कृष्ण. सादर. मी वाचू का? हा वाचा ना प्रभूजी. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरंगाश्च दिव्यान्. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. खूप खूप सुंदर प्रभू, खूप खूप धन्यवाद. तर आता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर खूप सुंदर वाच. तर इथे आता आपण समजून घेऊया की अर्जुन काय म्हणतो भगवान यांना. अर्जुन वाच म्हटलंय, म्हणजे अर्जुन जो आहे, तर तो काय म्हणतोय, तर हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवांना आणि इतर विविध जीवांना पाहत आहे. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो आहे. तर आता इथे आपण समजून घेऊया की भगवान यांचं जे आपण म्हणतो विराट रूप, विश्वरूप किंवा त्याला सार्वभौम रूप असं म्हणतात. तर हे जे आहे, तर ह्याचं वर्णन अर्जुन आता करत आहेत. म्हणजे भगवानांची विविध रूप आहेत, मग भगवान यांनी त्यापैकी विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला घडवलंय. आता हे सगळं का म्हणजे का कशासाठी हे सगळं आवश्यक होतं, तर ही पार्श्वभूमी थोडीशी आपण समजून घेऊया की अर्जुनाची काय इच्छा होती. म्हणजे अर्जुनासारखा जो भक्त आहे, जो जितेंद्रिय आहे किंवा जो भगवान यांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये आहे, मग अशा भक्ताला काही भगवान यांचं विराट रूप किंवा
भगवानाचे चतुर्भुज रूप आहे, तर ते पाहण्यामध्ये कधीच रस नसतो, कधीच म्हणजे अशी त्याची इच्छा नसते. जो कलियुगाचा काळ आहे, की जिथं म्हणजे जे असे लोक असतील, की ज्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित होईल, की भगवान नक्की आहेत तरी कोण, किंवा खरोखर भगवान आहेत का, असं ज्यांच्या मनात प्रश्न असतो. पहा, आज कलियुगामध्ये असे अनेक लोक आपण पाहतो आपल्या आजूबाजूला, म्हणजे आपल्याला सुद्धा भक्ती करणाऱ्या लोकांना ते प्रश्न विचारतात, की तुमचा आहे का देव, किंवा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागतं. मग हे सगळं कशामुळं, तर त्यांना जे असलेलं म्हणजे जे भौतिक ज्ञान आहे, तर ते ज्ञानच त्यांना परिपूर्ण ज्ञान वाटतं, आणि त्यांच्याकडे अज्ञानच आहे सगळं, म्हणजे तो जर इग्नोरंट, त्यांना हे जे आध्यात्मिक स्तरावरचं ज्ञान आहे हे नाहीच आहे. आणि त्यामुळं म्हणजे आपण म्हणतो ना, विहिरीमध्ये जसा बेडूक असतो, त्याला आपलंच जग आहे, तेच म्हणजे सगळं विश्व वाटतं, तसं होतं. म्हणजे अविद्येमुळं हे घडतं सगळं. मग असा जो काळ येईल, म्हणजे द्वापार युगाच्या अंती हे युद्ध घडलं, तर पुढे येणारा काळ जो आहे तो असा येईल, की ज्या वेळेला कोणत्याही व्यक्तीला, किंवा असे जे सामान्य जन आहेत आपल्यासारखे, तर त्यांना भगवान यांनी फक्त स्वतः उपदेशाच्या माध्यमातूनच स्वतःला म्हणजे आपल्यासमोर मांडलं असं नाही, किंवा तत्वांच्या माध्यमातूनच त्यांची धर्मतत्वच मांडली असं नाही, तर प्रत्यक्ष अर्जुनासमोर स्वतःचं भगवान स्वरूप त्यांनी प्रकट केले. आणि हे भगवान स्वरूप जे आहे ते अर्जुनाला सगळ्यांनी पाहावं, म्हणजे त्याच्या माध्यमातून, म्हणजे आपण म्हणतो की अर्जुन हा प्रथम श्रोता आहे, किंवा अर्जुन हा प्रथम साक्षी आहे त्यांना पाहणारा. पण अर्जुनाच्या माध्यमातून आपण सगळे जसे श्रोते आहोत, तसं या विराट रूपाचं जेव्हा अर्जुन वर्णन करतो आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी हे अनुभवावं, आणि आपण सगळ्यांनी हे समजून घ्यावं, आपल्यासारख्या सामान्य लोकांनी. ह्यासाठी अर्जुनाची इच्छा होती. अन्यथा अशा उच्च स्तरावर स्थित असलेल्या, भगवत प्रेमामध्ये स्थित असलेल्या भक्ताला भगवान यांचं जे श्याम सुंदर रूप आहे, म्हणजे हातामध्ये सुंदर वेणू आहे, डोक्यावर मयूरपंख आहे, असं श्याम सुंदर जे रूप आहे, म्हणजे जे द्विभुजधारी भगवान आहे, तर त्या रूपामध्येच रस असतो, त्या रूपावरच तो ध्यान करत असतो. भगवान यांच्या चरण कमलांशी सदैव जे भक्त असतात, तर ते असे जे भक्त असतात, शुद्ध भक्त, तर ते सदैव भगवानांच्या चरण कमलांशी असतात. मग अशा वेळेला अर्जुनाला का बरं वाटलं असेल, तर ह्यासाठी, म्हणजे. आणि दुसरं एक कारण होतं असं, की आजच्या या कलियुगामध्ये ढोंगी पाखंडी लोकच भरपूर म्हणजे जे आहेत, तर ते निर्माण होतील, म्हणजे येणारा जो पुढचा काळ आहे तर तो कसा आहे, तर असा आहे. मग त्यासाठी भगवान जे आहेत, तर हे अंतर्यामी आहेत, अर्जुनाच्या मनातल्या भावना ते जाणतात, आणि त्यामुळं येणारा काळ जो आहे तो अशा पाखंडी ढोंगी लोकांचा आहे. मग तिथे कुणीही ईश्वराचा अवतार म्हणून स्वतःला जे आहे लोकांसमोर आणेल. मग त्यावेळेला म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांना हा जो फरक आहे, तर तो समजावा किंवा समजू यावा, की जर ते भगवान असते तर भगवान यांनी गोवर्धन लीला केली वयाच्या 8व्या वर्षी. त्यानंतर भगवान जे आहेत, तर त्यांनी स्वतःचं सार्वभौम हे विराट रूप प्रकट केलं. अशा पद्धतीने जर तो खरंच अवतारी पुरुष असेल, तर त्याला आपण प्रश्न विचारू शकतो, मग दाखवा तुम्ही विश्वरूप, आणि त्यांचं म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्यांचं खरं स्वरूप जाणू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी, सर्व म्हणजे गोष्टी ज्या आहेत, तर त्या ध्यानात घेऊन भगवान जे आहेत, तर त्यांनी आपलं विराट रूपाचं जे दर्शन आहे, तर ते अर्जुनासमोर घडवलं होतं. मग ते कसं होतं पहा, आता सगळ्यांनी वर्णन ते ऐका, की अर्जुन काय म्हणतात, की तुमच्या शरीरात सगळे एकत्रित देव झाले, जे पण सगळे देव आहेत, तर ते भगवानांचे प्रशासकीय सेवक आहेत, सगळे देव एकत्र झालेत. आणि इतर विविध जीव, म्हणजे 84 लक्ष योनी आहेत, तर त्या सगळ्या जीवांना अर्जुन एकाच देहामध्ये, हा सगळ्यांनी कल्पना करा, एकाच देहामध्ये पाहत होता. इतकं ते विराट रूप होतं. आणि मग कमलासनावर, म्हणजे भगवान यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले होते. मग ते जे नाभी कमल आहे, तर त्या नाभी कमलातून जे म्हणजे कमळ निर्माण म्हणजे झालं होतं भगवान यांच्या, तर त्या कमलासनावर ब्रह्माजी जे आहेत, तर ते बसलेले अर्जुनांनी पाहिले. आणि त्याचबरोबर भगवान शंकर जे आहेत, किंवा सगळे ऋषी आहेत ते पाहिले, किंवा अलौकिक जे सर्प आहेत, तर त्यांना देखील पाहिलं अर्जुनाने. म्हणजे कोणाकोणाला पाहिलं, तर त्यांनी पाहिलं की
भगवान जे आहेत तर ते जे गर्भोदकशाही विष्णू म्हणून जेव्हा ब्रह्मांडात प्रवेश करतात, मग त्यावेळेला ते वासुकी जे आहे तर जो वासुकी जो आहे तर त्याच्या शय्येवर ते पहुडतात. मग त्याला त्यांनी पाहिलं. म्हणजे अशा पद्धतीने अर्जुनाने सगळं पाहिलं. आणि मग त्याचबरोबर म्हणजे ब्रह्मांडातले जे सगळे लोक होते, म्हणजे ब्रह्मलोकापर्यंतचे सगळे लोक, तर त्या सगळ्या लोकांपर्यंत म्हणजे जे ग्रहलोक याचा अर्थ, तर त्या सगळ्या लोकांपर्यंतच्या सगळ्यांना अर्जुन म्हणजे त्या त्या लोकातले सगळे वासी आणि सगळ्यांना अर्जुन पाहू शकत होता. मग अशा पद्धतीने सगळं प्रारंभापासून अंतापर्यंत सगळं काही अर्जुनाला पाहता येत होतं. आणि सगळं त्याला दिव्य दृष्टी दिली होती अर्जुनाला भगवानांनी. आपल्या सगळ्यांना आता ही पार्श्वभूमी माहितीये भगवद्गीतेमुळे. तर ही दिव्य दृष्टी त्याला मिळाली होती आणि त्यामुळं तो हे सर्व काही पाहू शकत होता. मग अशा पद्धतीनं विराट रूपाचं भगवानांनी त्याला दर्शन घडवलं होतं. मग आता आपण पुढच्या श्लोकावर जाऊया. हा, मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्णा. हा श्लोक कोण वाचेल? हरे कृष्णा. हा, मी वाचते. कोण नसेल वाचणार तर मी वाचतो. हा प्रभूजी, तुमची इच्छा आहे तर वाचूया. हरे कृष्ण. हा, वाचलात तरी चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, अनेक वाचूया प्रभू. बाहूदर अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् नान्तन्न मध्यन्न प्रस्तवान्धि पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप सुंदर वाचलं प्रभू. खूप खूप धन्यवाद. तर आता आपण धन्यवाद. हरे कृष्ण. तर आपण समजून घेऊया की आता इथे अर्जुन काय संबोधन वापरतोय. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुखे आणि नेत्र पाहत आहे. तुमच्या मध्ये मला आदी मध्य अंत असं काही दिसतच नाही. म्हणजे तर आता यातून आपण समजून घेऊया की हे विश्वेश्वर म्हणजे जे सगळ्या विश्वासाठी म्हणजे जे जे ईश्वर आहेत त्या विश्वाचे, म्हणजे हे सगळं जे ब्रह्मांड आहे आणि असे असंख्य ब्रह्मांड आहेत, या सगळ्यांचे जे ईश्वर आहेत असे कोण आहेत? परमईश्वर आपण म्हणून असे कोण आहेत? तर भगवान आहेत. मग त्यानंतर तो काय म्हणतो की हे विश्वरूप म्हणजे सगळ्या विश्वाला, आणि अशी सगळी आपण तर एका ब्रह्मांडामध्ये आहोत, मग अशा असंख्य विश्वांना रूप देणारे कोण आहेत? भगवान आहेत. म्हणून त्यांना तो काय संबोधन वापरतो? हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मला अमर्यादित सगळीकडे असंख्य भुजा त्यांच्या पसरल्या होत्या. म्हणजे इतक्या असंख्य भुजा होत्या त्यांना की आपण त्यांची गणना पण करू शकत नाही. मग त्यांना असंख्य उदर होती, असंख्य मुख होती आणि तेवढेच असंख्य नेत्र होते. आणि हे सगळं मी पाहतोय. आणि न तुमच्यामध्ये म्हणजे कुठून आरंभ झालाय तुमच्या या रूपाचा आणि कुठे अंत झालाय. आपल्याला म्हणजे जसं एक उदाहरण देते मी की जे वडाचं झाड असतं त्याच्या भरपूर पारंब्या असतात पहा. आणि त्या इतकं जुनं जर वडाचं झाड असेल म्हणजे तो वृक्ष खूप जुना असेल तर त्याच्या पारंब्या अशा जमिनीत म्हणजे त्या गेलेल्या असतात आणि पुन्हा वर आलेल्या असतात पहा. म्हणजे इतक्या म्हणजे विस्तृत असा तो म्हणजे विस्तृतपणे तो वृक्ष असतो, तो पसरलेला असतो. मग त्यावेळेला त्याचा सुरुवात कुठून झालीये आणि शेवट कुठं झालंय हे आपल्याला कळत नाही पहा. ते वृक्ष पाहिल्यानंतर इतक्या दाट त्या पारंब्या असतात. मग अगदी असंच म्हणजे हे भौतिक जगतातलं मी उदाहरण दिलं, पण अगदी असंच सुरुवात कुठून झाली म्हणजे आधी कुठे आहे, म्हणजे सुरुवात कुठे आहे, मध्य कुठे आहे, अंत कुठे आहे, मला काहीच नाही दिसत. अशा पद्धतीने अर्जुन वर्णन करतोय. म्हणजे भगवान कसे अनंत आहेत. म्हणजे भगवानांना अनंत का म्हटलंय किंवा त्यांना अनंत रूप असं म्हटलं जातं. किंवा पुरुषामध्ये उत्तम असे कोण आहेत? भगवान आहेत. मग त्यांना असं का म्हटलं जातं? तर त्याचं कारण हे आहे की सर्वश्रेष्ठ असे पुरुष म्हणजे कोण आहेत? भगवानच असू शकतात, षडेश्वर्याने युक्त. कारण असंख्य त्यांच्या शक्ती आहेत. म्हणजे भगवानांची जशी असंख्य
वेगवेगळे अवतार आहेत, तसे त्याचबरोबर भगवान जे आहेत तर त्यांच्या असंख्य शक्ती देखील आहेत आणि त्यांचे काही असे अनगिनत गुण देखील आहेत पहा. मग अशाच पद्धतीनं भगवान यांची ही अनंत रूप आहेत वेगवेगळी, जी पाहतोय अर्जुन ती. आणि त्यामुळं तो त्यांचं वर्णन काय करतोय की हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, म्हणजे ह्या विश्वाला रूप देणारे कोण आहेत? भगवान आहेत. जे काही आहे ते भगवान यांच्या कृपेमुळेच निर्माण होतं पहा, आणि भगवान यांच्या इच्छेमुळेच निर्माण होतं. तर अशा पद्धतीने अर्जुन जे आहेत तर त्यांना भगवान यांच्या ठाई म्हणजे जे आहे तर सगळं काही दिसत होतं पहा. आता पुढे जाऊ. हा त्याची हा कृष्ण किरीटिन. माताजी वाचू का? हा वाचा प्रभू, हा वाचा प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी वाचूया. माझा आवाज येतोय ना सर्वांना? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी वाचूया. हरे कृष्ण माताजी, माझा आवाज येतोय? हरे कृष्ण माताजी, हो येतोय तुमचा हा आवाज. येतोय ना? हा मला ऍक्च्युली ना हरे कृष्ण, माझा आवाज येतोय का? हा हा आता प्रभूजींचा आला पण प्रभू. हा येतोय. बोला ना. हा तुमची वाचायची हा. इच्छा होती ना? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा वाचूया प्रभू. हा आवाज येत नाहीये. हा तेच मध्येच पॉज येतोय ना त्यामुळं. आवाज येत नाहीये. हा हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचते, आवाज जात नाहीये सर्वांना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. राशीं सर्वतो आवाज आला. दीप्तिमंतम पश्चात् हा थांब डिजिटल बंद काय. हरे कृष्ण प्रभूजींचा आवाज थोडासा इंटरनेट काहीतरी अडचण असेल, आला नाहीये, तर मी श्लोक वाचते पुन्हा एकदा. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तां दीप्तानुलाकोद्युतिमप्रमेयम्. त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. तुमचं रूप अत्यंत तेजपुंज असल्यानं ते पाहणं कठीण आहे. ते तेज प्रज्वलित अग्नी आणि सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेलं आहे. तरी अनेक मुकुट, गदा, चक्राने सुशोभित झालेले हे कांतिमान रूप ते सर्वत्र पाहतोय. आता भगवान यांच्या रूपाचं की ते कसं विस्तारलंय ह्याचं वर्णन आपण अभ्यासलं होतं. आता भगवान यांचं वैयक्तिक शारीरिक जे रूप आहे ते कसं आहे ह्याचं वर्णन अर्जुन करतात. ते काय म्हणतात की तुमचं रूप इतकं तेजपुंज आहे की ते पाहणं सुद्धा कठीण आहे. म्हणजे अर्जुनाला खरं तर दिव्य दृष्टी दिली आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या शरीरातून जे प्रकाश किरण येत आहेत, म्हणजे जे तेज येत आहे ते इतकं आहे की अर्जुनाला ती दिव्य दृष्टी प्राप्त असून देखील ते रूप पाहणं कठीण जाते बा. आणि ते तेज आहे तर त्याचं वर्णन कसं म्हणजे केलंय अर्जुनानी, म्हणजे त्याची जे तेज आहे त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगण्यासाठी अर्जुनानी त्याला अग्नीची उपमा दिली. म्हणजे जो प्रज्वलित अग्नी असतो तर तो कसा असतो, तर त्याप्रमाणे त्याचं तेज आहे अत्यंत प्रखर असं. किंवा सूर्याचं जे अपरिमित तेज आहे, म्हणजे आपण भौतिक
ह्या प्रकृतीमध्ये आपल्याला सर्वश्रेष्ठ तेजोमय असा म्हणजे प्रकाश देणारा असा जो तारा आहे तो सूर्य आहे. मग ह्याची उपमा दिली आहे की ह्या सूर्याचं जसं अपरिमित तेज आहे म्हणजे सगळीकडे व्यापलेलं आहे म्हणजे तर अशा पद्धतीचं भगवान यांच्या अंगकांतीतून तेज जे आहे तर ते प्रसारित होत आहे पहा. आणि ते जे तेज आहे तर त्या तेजामुळं काय होत आहे तर त्यांचे जे अनेक मुकुट आहेत, अनेक त्यांच्या गदा आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जी प्रत्येक हातामध्ये म्हणजे असंख्य बाहू आहेत तर त्याच्या प्रत्येक हातामध्ये जे सुदर्शन चक्र आहे तर ते जे आहे तर त्याचा म्हणजे जो म्हणजे त्या चक्र गदा आणि मुकुट हे जे आहेत तर त्यांच्यामुळं ते तेज जे आहे ते अजून म्हणजे कसं की त्याचा जो लखलखाट आहे तर तो अजून पाहायला मिळतोय पहा म्हणजे इतकं भगवान जे आहे त्यांचं तेज आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं जे रूप आहे ते कसं आहे अत्यंत त्यांची कांती जी आहे ती तेजोमय आहे पहा. तर आता आपण अभ्यासलं असेल पहा की भगवान जे आहे तर त्यांच्याविषयी ईशोपनिषद मध्ये आता आपण सर्वांनी अभ्यासलं असेल पहा. एक भक्त काय म्हणतो की हिरण्यमयेन पात्रेन म्हणजे काय त्यांच्या जे शरीर आहे किंवा त्यांची जी अंगकांती आहे त्याचं तेज इतकं असतं त्यांच्या भोवती की त्यामुळं एक शुद्ध भक्त सुद्धा भगवान यांना पाहू शकत नाही. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की अर्जुनाला दिव्य दृष्टी देण्यामागचं कारण काय होतं की शुद्ध भक्ताला सुद्धा भगवान यांना पाहायचं असेल तर त्यांचं जे दिव्य तेज आहे ते इतकं प्रखर आहे तर त्यामुळं म्हणजे भगवान हे पूर्णतः आच्छादलेले राहतात आणि त्यामुळे शुद्ध भक्त सुद्धा म्हणतात की तुमचं हे तेज थोडंसं कमी करा मग मला पाहता येईल अशा प्रार्थना शुद्ध भक्तांच्या असतात. मग हे सगळं अशा पद्धतीचं जे तेज आहे भगवान यांचं तर ते त्यांचे जे वेगवेगळे म्हणजे त्यांचा किरीट आहे डोक्यावरचा किंवा गदा आहे चक्र आहे मग हे जे धातूपासून बनलेले जे आहेत त्यांचे आयुध किंवा त्यांचा मुकुट त्याच्यावर पडल्यामुळे काय झालं ते अजून लखाकतंय. आणि त्यामुळे ते तेज इतकं सगळीकडे पसरलंय की एखादा सूर्य जसा आहे की ज्याचं तेज सगळीकडे पसरलेलं असतं अशा पद्धतीने ते अर्जुन जे आहेत तर त्याचं वर्णन करतात. आणि त्याचबरोबर भगवान यांना सहजासहजी पाहणं शक्य नाही पहा. ह्या श्लोकातून आपण हा भाग समजून घ्यायचा. टेक होम मेसेज काय की भगवान यांची भक्तावर कृपा जरी झाली एखाद्या आणि शुद्ध भक्त एखादा असेल तरी सुद्धा तो सहजासहजी भगवान यांना पाहू शकत नाही. कारण भगवान यांच्या शरीरातून निघणारं जे तेज आहे किंवा प्रकाश किरण आहे त्याला आपण ब्रह्मज्योती म्हणतो आणि त्याद्वारे त्यांची जी कांती आहे ती एकदम अशी तेजपुंज अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्याद्वारे म्हणजे त्या ब्रह्मज्योतीमुळे भगवान जे आहे तर ते त्यांचं जे रूप आहे ते पूर्णतः म्हणजे झाकवलेलं असतं. तर हे कशामुळे घडतं तर भगवान यांच्या योगमाया शक्तीमुळे किंवा भगवान यांची आध्यात्मिक शक्ती ती काय करते तर ते भगवान यांचं संपूर्ण जे शरीर आहे तर ते अशा तेजानं झाकवून टाकते पहा. म्हणजे भगवान यांचं दर्शन किती दुर्लभ आहे पहा. म्हणजे अर्जुन जे आहेत तर त्यांच्यासारख्या शुद्ध भक्तांनी सुद्धा वर्णन केलंय की ते इतकं तेज आहे भगवान यांचं म्हणजे ज्याला दिव्य दृष्टी दिली गेली आहे तरी सुद्धा तो काय वर्णन करतोय की इतकं तेज आहे की मला त्यांना पाहणं सुद्धा कठीण बनलं आहे पहा. मग आपल्यासारख्या भक्तांची काय कथा पहा. म्हणजे आपण सामान्य पतीत जीव आहोत मग आपल्याला भगवानांची कृपा हवी असेल तर आपण काय केलं पाहिजे भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं आवश्यक आहे की ज्याद्वारे आपण भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनाने जसं ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलंय तर आपण अशा पद्धतीने म्हणजे भगवान यांची कृपा प्राप्त करून आपण भगवान यांना निश्चित पाहू शकतो पहा. म्हणजे वेगवेगळे भक्तांचे जे प्रकार आहेत तर त्यामध्ये काय साधन सिद्ध भक्त असतात किंवा कृपा सिद्ध भक्त असतात किंवा नित्यसिद्ध म्हणजे काय भगवानांचे पार्षद किंवा परिकर जे असतात ते म्हणजे ते भगवान यांचं कार्य करायलाच या पृथ्वी तलावर येतात भगवानांच्या इच्छेने आज्ञेने आणि जरी भौतिक देह त्यांनी धारण केलेला असला तरी ते नित्यमुक्त असतात. मग जे साधन सिद्ध असतात ते कशा पद्धतीने की जे वैधी साधना करून गुरु शिष्य परंपरेद्वारे आचार्यांच्या माध्यमातून म्हणजे भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे म्हणजे वैधी साधना करून भगवत कृपा संपादन करतात त्यांना म्हणायचं साधन सिद्ध. आणि कृपा सिद्ध म्हणजे काय की जे भगवान यांची जी म्हणजे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भगवान यांची म्हणजे जी ते तळमळीनं सेवा करतात
म्हणजे त्यांचा भाव आणि प्रेम पाहून, म्हणजे त्यांचं जी प्रामाणिकता असते त्याद्वारे त्यांना भगवत कृपा प्राप्त होते. मग असे जे भक्त असतात तर त्यांना म्हणायचं कृपा सिद्ध म्हणजे किंवा भगवान जे आहेत तर त्यांना त्यांच्या चरणी केलेली थोडीशी देखील सेवा म्हणजे जी आहे तर ती आपल्याला काय करते, आध्यात्मिक स्तरावर उन्नत करत असते. स्वल्पमाल्पस्य धर्मस्य त्रायतो होतो भयात, आपण हा श्लोक अभ्यासलाय. तर ह्याचं उदाहरण म्हणजे काय, तर आपण प्रल्हाद महाराजांचं घेऊया की प्रल्हाद महाराज जे होते तर ते गतजन्मी एक अत्यंत वाईट असे म्हणजे अत्यंत दुर्वर्तनी असे व्यक्ती होते. आणि ते एका स्त्री सोबत म्हणजे म्हणजे एक स्त्री सोबत ते एक असं जुनं पुराणं मंदिर होतं, म्हणजे खूप पुराणं मंदिर होतं आणि तिथे ते वास्तव्याला म्हणजे एक रात्रीच्या वास्तव्याला आलेले होते. आणि मग तिथली त्यांनी सगळी जी जमीन आहे त्या आवारातली ती झाडून काढली होती. आणि मग काय झालं की ती जी स्त्री होती, परस्त्री होती, तिच्यासोबत ते म्हणजे परस्त्री गमन करत होते ते, म्हणजे असं सगळ्या पद्धतीचं म्हणजे दुर्वर्तन ते करत होते. आणि मग म्हणजे तो एक ब्राह्मण होता त्या जन्मीचा आणि तो तिथे वास्तव्याला आला होता. आणि मग तिने अन्न शिजवलं पण त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी मतभेद झाले आणि त्यामुळं ते म्हणाले की आता मी काही जेवणार नाही, तिनं जे अन्न शिजवलं होतं ते तर मी काही खाणार नाही, म्हणून ते उपाशीच त्या मंदिरात म्हणजे ते असं जे मंदिर म्हणजे खूप जुनं पुराणं होतं आणि त्यांना ते माहिती नव्हतं की ते मंदिर आहे आणि तिथे ते उपाशीच झोपी गेले. आणि ती स्त्री पण म्हणाली की तुम्ही नाही जेवणार आहात तर मीही जेवणार नाही, म्हणून ती चिडून ती पण झोपी गेली. म्हणजे अशा पद्धतीने ही घटना घडली. पण नरसिंह भगवान यांचं ते मंदिर होतं आणि तिथं नरसिंह भगवान यांची ती सेवा झाली त्यांच्याकडून अजाणतेपणी. आणि त्याद्वारे नरसिंह लोकात त्यांना स्थान मिळालं पहा. आणि पुढच्या जन्मी मग ते एक उत्तम भक्त म्हणून प्रल्हाद महाराज म्हणून त्यांनी म्हणजे जो आहे तर तो आपल्या मातेच्या पोटी जन्म घेतला. म्हणजे ह्याला म्हणायचं कृपा सिद्ध भक्त. म्हणजे त्यांनी काही जप केला नव्हता, काही नाही काही नाही, पण भगवानांची कृपा मिळाली त्यांना, जी सेवा झाली भावपूर्ण अजाणतेपणे झाली पण प्रामाणिकपणे आणि खूप मनोभावे झाली ती, म्हणजे जी काही त्यांच्याकडून घडली ती. आणि त्याद्वारे त्यांना म्हणजे जे आहे तर ते नरसिंह भगवान यांच्या लोकात स्थान मिळालं आणि पुढचा जन्म त्यांचे उत्तम भक्त म्हणून भगवत कृपाच मिळाली, म्हणजे भगवत प्रेमामध्ये स्थित असलेले ते भक्त होते जन्मता. म्हणजे ह्याला म्हणायचं कृपा सिद्ध भक्त. मग अशा पद्धतीने भगवान जे आहेत तर त्यांची कृपा आपल्यावर होऊ शकते. मग हे जे वेगवेगळे जे भक्त आहेत तर त्यांचे चरित्र आपण यासाठी अभ्यासतो किंवा आता अर्जुनाची स्तुती आपण अभ्यासतो की त्याद्वारे आपण भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची आणि त्याद्वारे भगवानांची कृपा कशी मिळवायची, तर हे आपण याद्वारे अभ्यास आहोत. किंवा आपल्यासाठी टेक होम मेसेज काय आहे, तर जशी अर्जुनांनी कृपा प्राप्त केली भगवानांची तशी आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर हे शिकायचं आपण ह्या वेगवेगळ्या स्तुतीतून. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढचा श्लोक. त्वमक्षरं परमं वेदितव्यं, त्वमस्य विश्वस्य परं निधानं, त्वमव्यय शाश्वतधर्मगोप्ता, सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. आता या श्लोकाच्या माध्यमातून अर्जुन काय सांगतायत की तुम्हीच परम आद्य अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. आता भगवान जे आहेत तर यांच्याविषयी आता अर्जुन जे ह्या श्लोकाच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करतोय, तर हे मनोगत म्हणजे काय आहे, तर भगवान जे आहे तर त्यांचं जे सर्वश्रेष्ठत्व आहे किंवा भगवान यांचं जे भगवान स्वरूप आहे तर ते इथं स्थापित करतात पहा अर्जुन. म्हणजे काय की तुम्हीच कोण आहात, परम आद्य. म्हणजे कोण, तर भगवान हे परमाद्य. म्हणजे भगवान हे कोण आहेत, आदि पुरुष आहेत. म्हणजे गोविंदम आदि पुरुषम असं आपण ब्रह्मसंहितेमध्ये अभ्यासले पहा, ब्रह्माजींनी स्तुती केली. मग अक्षर म्हणजे काय की अच्युत. अक्षर म्हणजे काय की जे नष्ट न पावणारे. म्हणजे भगवान कसे आहेत तर
अशा पद्धतीने अच्युत किंवा अक्षर असं म्हटलंय. म्हणजे जे कधीही नष्ट होत नाहीत. म्हणजे आपलं कसं आहे की आपलं भौतिक शरीर आहे, जीवात्मा जरी आपण असलो तरी. आणि त्यामुळे कसं आहे, आपण पतनाधीन आहोत. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते नाश पावतं आणि प्रत्येक वेळी आपल्याला एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरात जावं लागतं. मग तसं भगवान यांचं नाहीये. भगवान यांचं कसं आहे, शरीर देखील आध्यात्मिक आहे आणि भगवान जे आहेत तर ते स्वतः म्हणजे पूर्णतः आध्यात्मिक आहे. म्हणजे असा फरक नाहीये आपल्यासारखा. मग हा म्हणजे तर त्यामुळे जे अर्जुन आहेत तर त्यांचं वर्णन कसं करतात, अच्युत किंवा अक्षर. म्हणजे काय, भगवान हे पतनाधीन नाही आहेत. म्हणजे तर भगवान हे अक्षर आहेत, कधीही नाश न पावणारे, अविनाशी असं रूप आहे भगवान यांचं. मग परम परम हा हा शब्द किंवा ही उपाधी कोणासाठी वापरली जाते, तर जे सर्वश्रेष्ठ आहे तर ते त्यांचं सर्वश्रेष्ठत्व जे आहे ते सिद्ध करण्यासाठी परम ही उपाधी वापरली जाते. म्हणजे सर्वश्रेष्ठ एखादी व्यक्ती आहे, एखादी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे तर त्याला परम असं म्हटलं जातं. म्हणून भगवान यांना काय म्हटलंय, परम पुरुषोत्तम भगवान. म्हणजे त्यांच्या सारखं श्रेष्ठ कुणीही नाही, म्हणून त्यांच्यासाठी परम हा शब्द वापरला जातो. मग आता वेदितव्य म्हणजे काय, की भगवान यांच्या म्हणजे ह्यांच्या इतपत जाणून घेण्यास योग्य असं कोणी असू शकेल का या ब्रह्मांडामध्ये? कोणीच नाही. कारण आपलं मानवी जीवनाचं ध्येय काय आहे, भगवान यांना जाणून घेणं, त्यांना तत्वतः जाणणं. आपण 10.2 मध्ये अभ्यासतो की भगवान यांना तत्वतः जर कोणाला जाणायचं असेल तर भगवद्गीता आणि भागवताच्या माध्यमातून भगवान यांना तत्वतः कोणी जाणू शकतो. म्हणजे वेगवेगळे ऋषी मुनी महर्षी प्रयास करतात भगवान यांना जाणण्याचे किंवा देवदेवता. पण एखाद्याची म्हणजे भगवान यांच्या विषयीची सेवा किंवा एखाद्याची विद्वत्ता हे काही प्रमाण असू शकत नाही. तर भगवान जे आहेत तर ते ऋषी मुनी किंवा वेगवेगळे देवदेवता ह्यांना सुद्धा पूर्णतः त्यांना जाणता आलेलं नाही. आणि भगवान हे कसं आहेत तर सर्वश्रेष्ठ आहेत अशा पद्धतीने. आणि त्यांच्या ज्या लीला आहेत त्या अशा पद्धतीने अलौकिक आहेत की भगवान जे आहेत तर त्यांच्या या लीला ज्या आहेत तर त्या इतक्या अलौकिक आहेत की जे अनंत शेष आहेत ते आपल्या अनंत मुखाने त्यांची स्तुती करतात. तरी देखील म्हणजे त्यांची मुख जी आहेत तर ती कधी थांबली नाही आहेत की त्यांची किंवा त्यांची म्हणजे स्तुती जी आहे ती कधी थांबली नाहीये. म्हणजे असे असंख्य गुण असणारे भगवान आहेत आणि असे असंख्य लीला भगवान यांच्या आहेत. मग असे जे भगवान आहेत तर ते जाणून घेण्यास सर्वश्रेष्ठ असे आहेत. म्हणजे किंवा जाणून घेण्या योग्य असे कोण आहेत, तर भगवानच असू शकतात. भगवान जे आहेत तर ह्यांचे नाम रूप गुणलीला ह्यांच्याविषयी आपण जितके जाणू तितकी आपली रुची वाढत जाते भगवान यांच्याविषयी. आणि जितकं आपण भगवान यांना समजून घेऊ जाणून घेऊ तेवढं भगवान यांच्या विषयीचं आपल्या हृदयामध्ये जे प्रेम आहे तर ते वाढतं. आणि जेव्हा हृदयामध्ये आपलं प्रेम वाढतं त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला म्हणजे भगवान यांच्याविषयी प्रेम जेव्हा वाढतं किंवा भगवानांच्या कथांविषयी रुची वाढते, भगवानांच्या नामाविषयी रुची वाढते, भगवानांच्या गुणांविषयी रुची वाटते. मग त्यावेळेला आपल्याला काय, आपल्यामध्ये जे अनर्थ असतात तर ते काय होतात, नष्ट होतात. मग आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, भगवान यांची प्राप्ती करणे. आणि अनर्थ निवृत्ती जेव्हा होईल तेव्हा भगवान यांच्याविषयी आपल्या हृदयामध्ये प्रेम जागृत होईल, भगवानांच्या नामाविषयी रुची निर्माण होईल, त्यांचं रूप पाहण्याविषयी आपल्याला रुची निर्माण होईल, त्यांचे गुण जाणून घेण्याविषयी रुची निर्माण होईल, त्यांच्या लीलांमध्ये आपल्याला रुची निर्माण होईल. त्याच वेळेला काय होईल, आपली अनर्थ निवृत्ती होईल. आणि हेच तर मानवी जीवनाचा उद्देश आहे की भगवत प्रेमाची प्राप्ती करणे, भगवान यांना जाणून घेणे किंवा भगवत धामाची प्राप्ती करणे. मग भगवान आणि त्यांचं धाम हे काही वेगळं नाहीच आहे. आणि भगवान आहे तर भगवान यांची जेव्हा आपल्याला प्राप्ती होते तेव्हा आपल्याला भगवत प्रेम आपोआपच भगवान प्रदान करत असतात. मग अशा पद्धतीनं जाणून घेण्या योग्य किंवा जाणून घेण्यासाठी सर्वश्रेष्ठ कोण आहे, भगवान आहेत. मग असे जे भगवान आहेत तर ते काय आहेत, संपूर्ण विश्वाचं परम आश्रयस्थान आहे. म्हणजे आपण जाणतो की भगवान यांच्यापासून सगळी निर्मिती कशी झाली हे आपण आता गोलोक वृंदावन चार्ट मध्ये अभ्यासले. तर सगळ्यांचं आश्रयस्थान कोण आहे, तर भगवान आहे. सर्वांची निर्मिती भगवान यांच्यामुळे झाली आहे. आणि जेव्हा प्रलय होतो त्यावेळेला आपण आश्रयाला आपण कुठे जातो, तर भगवान यांच्याकडे आपल्यासारखे जीवात्मे जातात. मग अशा पद्धतीनं भगवान हेच आपले म्हणजे विश्वातल्या सगळ्या जीवांचं म्हणजे आणि सगळ्या ग्रहलोकावरचे सगळे जीव, मग ह्यांचं सगळ्यांचं आश्रयस्थान कोण आहे, तर भगवानच आहेत. म्हणून त्यासाठी अर्जुनांनी काय उपमा वापरले, सगळ्या विश्वाचा परम आश्रय म्हणजे तुम्ही आहात. मग असे कोण आहेत भगवान, तर अव्ययी आणि पुरातन. म्हणजे काय, तर अव्ययी म्हणजे काय की आता भगवान जे आहेत तर ते अविनाशी आहेत.
आहेत, म्हणजे ते कधी खंड न पावणारे किंवा नष्ट न होणारे किंवा पतन न होणारे असे आहेत भगवान अव्ययी. आणि त्याचबरोबर कसे अविनाशी आहेत, म्हणजे अव्ययी, अविनाशी आणि पुरातन हे भगवान यांच्यासाठी संबोधन वापरलं जातं. पुरातन म्हणजे काय, आदि पुरुष, म्हणजे अत्यंत पुरातन पुरुष, त्यांना आदि पुरुष असं म्हटलंय, म्हणजे पूर्वीपासून भगवान जे आहेत ते उपस्थित आहेत. मग असे जे भगवान आहेत तर ते काय आहेत, शाश्वत धर्माचे पालक आहेत. म्हणजे काय की शाश्वत धर्म म्हणजे काय, तर जो प्रत्येक जीवात्म्याचा जो धर्म आहे, म्हणजे जसा साखरेचा धर्म आहे गोडी, हो की नाही, तसा जीवात्म्याचा धर्म काय आहे की सेवा करणे. मग हा जो शाश्वत धर्म आहे प्रत्येक जीवाचा, तर त्या म्हणजे शाश्वत धर्माचे पालक भगवान आहेत. कारण ही जी धर्मतत्व आहेत ही भगवान हेच प्रस्थापित करू शकतात. आणि भगवान त्यांच्या आज्ञा किंवा भगवान जे आहेत तर त्यांचे जे उपदेश म्हणजे ही धर्मतत्व आहेत. मग ही धर्मतत्व जी आहेत ती भगवान हेच जे आहेत तर ते निर्माण करू शकतात किंवा प्रस्थापित करू शकतात. आणि त्यामुळं ते प्रत्येक वेळी जेव्हा अधर्माचं प्रमाण वाढतं त्यावेळेला ह्या पृथ्वी लोकावर येतात आणि तिथे काय करतात, जे जो अधर्म आहे तर तो नष्ट करतात किंवा दुष्टांचा संहार करतात, त्यांच्या भक्तांचं संरक्षण करतात, भक्तांचा उद्धार करतात आणि त्याचबरोबर धर्माची पुनर्स्थापना करतात. म्हणजे काय, ही धर्मतत्व ज्यांनी निर्माण केली त्यांच्यामध्येच ती म्हणजे ते सामर्थ्य आहे की ते पुन्हा प्रस्थापित करू शकतील. आपल्यासारख्या म्हणजे जे सामान्य पतित जीव आहेत यांच्यामध्ये ती क्षमता नसते. आणि आपल्यासारख्या सामान्य पतित जीवांना एक आचरणाची नीती किंवा जी धर्माचरण म्हणजे काय, आपलं जे आचरण आहे त्याची नीती ठरवून देणारी ही धर्मतत्व असतात. आणि त्याचबरोबर आपलं म्हणजे जो धर्म आहे तर त्याचं आचरण कसं करायचं तर ह्याचं मार्गदर्शन करणारी ही तत्व असतात. तर अशी जी तत्व आहेत तर हे भगवानच प्रस्थापित करू शकतात. आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलंय, शाश्वत धर्माचे पालक. म्हणजे प्रत्येक जीवात्म्याचा जो धर्म आहे त्याच्यानुसार त्यांना कसं आचरण करायचं, तर आपला धर्म काय, भगवानांचे आपण सेवक आहोत आणि आपण भगवानांची सेवा करायची. आणि भगवान यांनी केलेल्या म्हणजे जे उपदेश आहेत तर त्यानुसार आपण त्यांची सेवा करायची, तर आपण भगवान यांना संतुष्ट करू शकू. आणि हे सगळं अर्जुन जाणतायत. आणि म्हणून ते काय म्हणतात, तुम्ही शाश्वत धर्माचे, कधीही नष्ट न होणार, आपण कसे आहोत, भगवानांचे सनातन अंश आहोत. मग आपण जसे भगवानांचे सनातन अंश आहोत तसं आपला धर्म सुद्धा कसा आहे, तर भगवान म्हणजे यांचे आपण सनातन अंश असल्यामुळे आपला धर्म सुद्धा कसा आहे, सनातन धर्म आहे, कधीही नष्ट न होणार असं शाश्वत धर्म आहे, त्याला म्हणायचं सनातन धर्म. मग अशा धर्माचे पालक कोण आहेत, तर भगवान आहेत. भगवानच आपले परमपिता आहेत. भगवानच काय करतात, सगळ्या म्हणजे जीवात्मा जे आहेत तर त्यांची निर्मिती करतात. अहम सर्वस्ते प्रभो असं म्हणतात भगवान भगवद्गीतेमध्ये, किंवा अहम बीजप्रद पिता असं म्हणतात. म्हणजे सगळी बीज देणारे कोण, भगवान आहेत. आणि म्हणून त्यांना सर्व म्हणजे जे शाश्वत धर्म आहे तर त्याचे पालक म्हणजे कोण आहेत, तर भगवान आहेत. अशा पद्धतीनं अर्जुन त्यांचं वर्णन करतात. आणि असे जे भगवान आहेत ते कसे आहेत, सर्व पुरुषांमध्ये उत्तम. म्हणजे प्रकृती ही काय आहे, तर स्त्री तत्व आपण जर घेतलं म्हणजे प्रकृती, तर भगवान जे आहेत तर ते कोण आहेत, तर पुरुष तत्व असा जर आपण अर्थ घेतला तर पुरुषांमध्ये उत्तम म्हणजे 6 ऐश्वर्याने युक्त. आणि त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणजे कोण आहेत, भगवान आहेत. म्हणजे भगवान एकमेव पुरुष आहोत आणि आपण प्रकृतीचा भाग आहोत, प्रकृतीची निर्मिती आहोत. पहा, म्हणजे आपण सगळेजण कोण आहोत, प्रकृतीचा भाग येतो. मग असे पुरुषांमधले उत्तम कोण आहेत, तर तो भगवान एकमेव असू शकतात असं माझं मत आहे. अशा पद्धतीनं अर्जुन जे आहे ते भगवान यांचं वर्णन करतात. आता पुढे जाऊ आपण. हा त्याच्या हा प्रभूजी, वाचणार आहात तुम्ही, हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी हा वाचा ना. वाचू का? हा वाचा, आता आवाज क्लिअर येतोय. मध्ये तुमचा आवाज थोडासा क्लिअर नव्हता ना, म्हणून मी हा वाचले. होय, मध्ये कट झाला होता सगळं. हा 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 वाचा. हा. अनादिमध्यांतमनंत वीर्यम अनंत बाहु शशिसूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी, खूप सुंदर वाचलं. तर आता आपण
ह्याचा अर्थ समजून घेऊया की आता इथे काय म्हणतात, जे अर्जुन आहेत ते तुम्ही आधी मध्य आणि अंतरहित आहात. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचं ते कसं आहे स्वरूप, तर षडेश्वर्याने युक्त आहेत. मग ही षडेश्वरी अनंत आहेत भगवान यांची. भगवान यांचा महिमा कसा आहे, अगाध आहे. म्हणजे किती आपण गाऊ तितका कमी आहे. मग अशा पद्धतीने भगवान यांचं वर्णन अर्जुन करतायत की तुम्हाला असंख्य बाहू आहेत. मग चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत आणि तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी सगळ्या विश्वाला तुमच्या तेजानं म्हणजे कसा तप्त करत असल्याचं मी पाहतोय. म्हणजे भगवान यांची जी असंख्य मुख होती त्या असंख्य मुखामधून जो अग्नी बाहेर पडत होता त्याचं तेज इतकं होतं की संपूर्ण विश्व जे आहे म्हणजे वेगवेगळं विश्व आणि त्याचबरोबर ज्या ब्रह्मांडामध्ये हे दर्शन घडत होतं तर ते विश्व म्हणजे ते ब्रह्मांड, तर ते सगळं तेजाने तप्त झाल्याचं अर्जुनाने पाहिलं पहा. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की इतकं विराट असं ते रूप होतं. म्हणजे भगवान यांचं जे विराट रूप होतं त्यांनी ते सगळं ब्रह्मांड ते व्यापलं होतं आणि त्या संपूर्ण ब्रह्मांडाला भगवान यांचं तेज आहे तर त्याच्या ज्या म्हणजे त्याच्या ज्या झळा आहेत तर त्या तप्त करत होत्या पहा. मग आता इथे अर्जुनाने हे पुन्हा पुन्हा वर्णन केलंय. तर आता आपण समजून घेऊया की एखादा व्यक्ती जेव्हा भारावून जातो की नाही किंवा आनंदून जातो किंवा त्याच्या मनामध्ये विस्मय पण असतो आणि त्याचबरोबर म्हणजे मनामध्ये खूप असं एक कौतुकाचा भाव आपण असं म्हणू किंवा प्रेम दाटलेलं असतं. म्हणजे एखादी आनंदाची बातमी समजा कळते, मग अरे वा छान झालं, आणि त्याचबरोबर अपेक्षित नसताना एखादी गोष्ट आपण घडली तर तो विस्मय आपल्याला जो जाणवतो आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये प्रेम आनंद अशा पद्धतीचं जे भावनांचं मिश्रण असतं ना, तर अशा भावामध्ये अर्जुन जे आहेत तर ही स्तुती पुन्हा पुन्हा करतायत त्यांची आणि त्यांचं म्हणजे श्रीकृष्णांच्या जो महिमा आहे तो गातायत. त्यांना जे समोर रूप दिसतंय त्यांचं. आणि मग अशा वेळेला एखादा भारावून गेलेला जो भक्त आहे तर त्यांनी जर पुन्हा पुन्हा स्तुती केली तर त्याला साहित्यिक दोष नाही म्हणायचं. तर म्हणजे तो भक्ताचा तो भाव असतो, भोळा भाव किंवा ते प्रेम असतं की त्याद्वारे तो पुन्हा 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 ते वर्णन करतो पहा भारावून जाऊन किंवा अत्यंत तल्लीन होऊन पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट आपण सांगतो पहा. आपल्या भौतिक जीवनामध्ये पण आपल्याला पहा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने केलेली ती खूप आवडली तर आपण किती त्याची म्हणजे तोंड भरून स्तुती करतो की नाही भारावून जाऊन. अगदी तसंच म्हणजे तो अनुभव कसा असतो आपला, अगदी तसंच वर्णन अर्जुन जे आहेत तर ते भगवान यांचं करतात आणि त्यांचं महिमागान करतात. मग ह्याला दोष नाही मानायचा, तर तो त्यांचा भाव आहे आणि तो भाव आपण समजून घ्यायचा. अगदी असा भाव आपल्याला असला पाहिजे भगवान यांच्याविषयी, असं प्रेम असलं आपल्याला असलं पाहिजे, असं समर्पण आपल्याला असलं पाहिजे की त्यांचं जे श्रीमुख आहे अर्जुनाचं तर ते थकत नाहीये. त्यांचं महिमा जे आहे तर त्याचं गायन सतत करतंय, पुन्हा 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 अर्जुन त्यांची स्तुती करतायत पहा. आता आपण पुढच्या श्लोकावर जाऊया. हा माताजी. हरे कृष्ण माताजी. हा वाचूया. ध्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप सुंदर प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. तर आता इथे आपण समजून घेऊया की धन्यवाद. भगवान जे आहेत तर यांच्याविषयीचं आता अर्जुन जे आहेत तर त्यांच्या विराट रूपाचं वर्णन अजून कशा पद्धतीने करतायत पहा. म्हणजे आता त्यांनी त्यांच्या शरीरातल्या तेजाविषयी वर्णन सांगितलं. मग भगवान हे व्यक्तिशः कसे आहेत, म्हणजे परमाद्य अक्षर ज्ञेय आहेत म्हणजे जाणून घेण्यासारखे, किंवा अव्ययी पुरातन आहेत म्हणजे व्यक्तिशः किंवा किंवा सर्वांचं परमाश्रय स्थान आहेत असं व्यक्तिशः वर्णन केलं त्यांचं. शाश्वत धर्माचे पालक आहेत म्हणजे व्यक्तिशः एक व्यक्ती म्हणून भगवान कसे आहेत हे वर्णन केलं. म्हणजे भगवान हे एक व्यक्ती आहेत ह्या सगळ्या वर्णनातून सिद्ध होतं पहा. म्हणजे ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर त्यांना या श्लोकांच्या माध्यमातून आपण पुरावा देऊ शकतो पहा की भगवान हे एक व्यक्ती आहेत आणि ते कसे व्यक्ती आहेत त्याचं वर्णन इथे आलंय पहा. मग अशा पद्धतीने त्यांचं वर्णन जे आहे तर ते अर्जुनाने केलंय. मग आता भगवान हे
वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला विस्तारित करतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या विभूती आपण अभ्यासल्यात. मग त्या रूपामध्ये भगवान कशा पद्धतीनं सर्व म्हणजे सर्व सृष्टी व्यापतात किंवा सर्वव्यापी कसे भगवान आहेत, तर हे ह्या श्लोकातून व्यक्त केलंय पहा अर्जुनाने. तर ते समजून घेऊया. मग भगवान यांच्याविषयी काय म्हणतात अर्जुन, की तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, सगळे ग्रहलोक म्हणजे जे 14 ग्रहलोक आहेत एका ब्रह्मांडासाठी, तर ते सगळे ग्रहलोक म्हणजे पृथ्वी मध्यभागी आहे आणि तिच्यावरती 7 आणि खाली 7 लोक आहेत, ते सगळे ग्रहलोक, मग त्यांच्यामधल्या सगळ्या दिशा तुम्ही व्याप्त केल्यात. आणि ते काय पुढे म्हणतात, की तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सगळे ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. म्हणजे काय, की ह्या सगळ्या ग्रहलोकातले जे सगळे वासी आहेत, तर हे भगवान यांचं अचानक हे सगळं रूप पाहून अत्यंत व्यथित झाले आहेत, असं तो वर्णन करतोय. म्हणजे भगवान यांचं जे रूप होतं ते पूर्ण आकाश सगळं व्यापणार होतं. म्हणजे केवढं दिव्य असेल पहा. म्हणजे बसलेल्या ठिकाणी आहे त्या रथावर बसून पुढे सारथ्य करतायत भगवान आणि पाठीमागे अर्जुन जे आहेत, तर ते म्हणजे जे आहेत तर धनुर्धर म्हणून उभे आहेत रथामध्ये, म्हणजे युद्धासाठी सज्ज आहेत. आणि अशा ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसलेल्या ठिकाणी भगवान यांनी आपलं विराट रूप दाखवलंय पहा. आणि त्याचबरोबर ते कसं रूप आहे त्यांचं, तर सगळं आकाश त्यांनी व्यापले, सगळे ग्रहलोक, सगळ्या दिशा व्यापल्यात आणि इतकं उग्र आणि अद्भुत रूप आहे त्यांचं. आणि ह्या सगळ्यावरून आपल्याला लक्षात येईल की अर्जुनानेच नाही, तर आता इतर लोक जे आहेत, उच्च लोक जे आहेत, तर ह्या उच्च म्हणजे उच्च ग्रहलोक जे आहेत, तर इथल्या ग्रहलोकातले जे वासी आहेत, तर त्या लोकांनी सुद्धा म्हणजे तिथल्या लोकांनी सुद्धा हे विश्वरूप भगवान यांचं पाहिलंय पहा. म्हणजे अर्जुनाला त्यांना दिव्य दृष्टी द्यायला लागली. आपण पृथ्वी लोकावर म्हणजे ची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा पृथ्वी लोकावर अर्जुनासारख्या भक्ताला त्यांनी दिव्य दृष्टी प्रदान केली. पण भगवान यांचे जसजसे म्हणजे उच्च लोक जे आहेत ना वेगवेगळे, तर तिथं भगवान जे आहेत तर त्यांचे जे वेगवेगळे भक्त असतात की नाही, ते पण उच्च स्तरावर स्थित असतात. आणि असे जे वेगवेगळे ग्रहलोक आहेत ना, म्हणजे ह्याच्याविषयीचं वर्णन येतं 10व्या स्कंदाच्या 7व्या अध्यायामध्ये. परीक्षित महाराज जे आहेत, तर त्यांना हे वर्णन म्हणजे जे आहे, तर ते शुकदेव गोस्वामी सांगतात की भगवान यांचे ज्या लीला आहेत वेगवेगळ्या म्हणजे उच्च ग्रहावर च्या लोकांमधल्या, तर त्या कशा आहेत, तर तिथले जे भक्त आहेत ते अजून उच्च स्तरावर आहेत. पृथ्वी हा जो ग्रहलोक आहे किंवा पृथ्वी लोकावरचे जे म्हणजे त्यांचे जे भक्त आहेत किंवा पृथ्वी लोक जो आहे, तर त्याच्या तुलनेत उच्च लोक जे आहेत तिथं अजून उच्च स्तरावर त्यांचे जे भक्त असतात ते भक्तीमध्ये स्थित असतात. आणि त्यामुळं पृथ्वीवरच्या ज्या लीला असतात पृथ्वी लोकावरच्या, त्याच्या तुलनेमध्ये अजून म्हणजे अजून गुढमय आणि अजून म्हणजे दिव्य लीला भगवान यांच्या घडत असतात. मग असे जे उच्च लोक होते, तर तिथले जे म्हणजे त्या लोकांमधले जे वासी होते, तर त्या सगळ्यांनी त्यामुळे हे भगवान यांचं रूप पाहिलं पहा, की ज्यासाठी अर्जुनाला पृथ्वी लोकावरती भगवान यांना दिव्य दृष्टी द्यायला लागली होती. मग हे असं का आहे, तर भगवान यांच्या वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये जे वेगवेगळे उच्च लोक आहेत, तर तिथं उच्च लोकानुसार तिथले जे भक्त आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ते उच्च स्तरावरचे असतात. आणि त्यामुळं तिथल्या ज्या लीला असतात त्या अजून दिव्य असतात, अजून गुणमय असतात, अजून सुंदर असतात. आणि त्यामुळं त्या अशा उच्च स्तरावर असलेले भक्त आहेत, तर असे जे जितके होते लोक आणि तिथले जे भक्त होते त्यांना हे भगवान यांचं विश्वरूप पाहायला मिळालं पहा. म्हणजे पृथ्वी लोकाच्या तुलनेमध्ये इतर अशा उच्च लोकातल्या ग्रहामध्ये भगवान यांच्या लीला सुद्धा तितक्याच दिव्य असतात. तर हा भाग आपण यातून समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. माताजी एक शंका विचारू का? हा प्रभू, प्रभू तुम्ही लिहून ठेवाल म्हणजे आपण सगळा माताजी एक शंका विचारू? हा स्तुतीचा आपला भाग संपल्यावर आपण शेवटी घेऊया का शंका प्रभू, म्हणजे आपल्याला पूर्ण करता येईल. हरे कृष्ण. चालेल. हा हा, तुम्ही लिहून ठेवा, कुठेतरी नोंद करून ठेवा. हो. हा हरे कृष्ण माताजी. हा अमीहि त्वां संगा विशन्ति केचित् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्ति इत्युक्त्वा महर्षि सिद्धसंगा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
खूप खूप सुंदर वाचन केलं प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. तर आता आपण समजून घेऊया की सर्व देवांचे समूह तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण, सिद्धगण स्वस्ती, शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. म्हणजे आता इथं काय झालं की भगवान यांचं अचानक असं विराट रूप जे आहे, तर त्याचं उच्च स्तरावरचे जे लोक होते त्यामध्ये आता स्वर्ग लोक आहे, मग तिथं कोण आहेत, तर सगळे देवता आहेत. मग त्यांनी हे पाहिलं. मग ते जेव्हा रूप भगवानांचं पाहिलं, तेव्हा आपले स्वामी अशा पद्धतीनं आपलं रूप का प्रकट करत आहेत बरं? आता हे सगळे सेवक आहेत, त्यांच्या मनात अशा पद्धतीनं भीती निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी काय केलं, मग ते शरण आले. म्हणजे आपला जेव्हा जेव्हा स्वामी अशा पद्धतीनं अचानक आपलं इतकं विराट आणि असं भयप्रद असं रूप जेव्हा प्रकट करतात, तेव्हा निश्चितच जो एक सेवक आहे त्याच्या मनात शंका येईल की नाही, की काय बरं विपरीत घडलं असावं. आणि अशा पद्धतीने भयभीत होऊन त्यांनी काय केलं, भगवान यांना शरण आले. म्हणजे सेवकाचं कर्तव्य काय, भगवान यांना शरण येणं. आणि जे काही असेल, म्हणजे आपल्या हातून सेवेमध्ये काही अपराध चुका घडल्यात, म्हणजे इथपासून म्हणजे काय बरं असेल असं त्यांना कुतूहल पण होतं आणि त्याचबरोबर चिंता आणि भय होता आणि त्यामुळे ते अत्यंत भयभीत झाले. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, जे जो कोणी सेवा करतो त्यालाच, आणि जो तळमळीने सेवा करतो, म्हणजे सेवेच्या स्तरावर सुद्धा कसं तळमळीने झोकून देऊन सेवा करतो, अशा पद्धतीचे हे वेगवेगळे देवता आहेत. आणि त्यांना वर्षानुवर्ष म्हणजे युगानुयुग हे भगवान यांच्या वेगवेगळ्या सेवांचं कार्य दिलं गेलंय भगवान यांच्याकडून. मग असे जे देवता आहेत ते भगवानांचे उच्च स्तरावरचे सेवक आहेत. म्हणजे आपण जर उदाहरण घेतलं वेगवेगळ्या देवतांपैकी, तर भगवान जे आहेत तर त्यांचे आदिपुत्र म्हणून गणले जातात. किंवा प्रथम जीव, आदी जीव म्हटलं जातं ब्रह्माजी. तर त्यांना संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याचं जे आहे तर ती सेवा दिली गेली आहे. मग आता असा जो भक्त आहे भगवान यांचा, असा जो सेवक आहे, तर निश्चितच तो आपल्यापेक्षा उच्च स्तरावर म्हणजे उच्च कृष्ण भावनेमध्ये असतो. आणि असा जो सेवक आहे तो अत्यंत गंभीरपणे भगवान यांची सेवा करत असतो. आणि मग असा जो गंभीर सेवक असतो त्यालाच नेहमी ही चिंता असते की माझं काही चुकलं तर नाही ना सेवेमध्ये, माझ्याकडून काही म्हणजे चुका तर झाल्या नाहीत ना, माझ्याकडून काही अपराध तर झाले नाहीत ना. अशा पद्धतीने अत्यंत म्हणजे परिपूर्ण सेवेचा प्रयत्न कोण करतात, उच्च स्तरावरचे म्हणजे हायर कॉन्शियसनेस मध्ये असलेले भगवानांचे भक्त करत असतात, कारण त्यांना त्याचं गांभीर्य असतं. आणि म्हणून असे जे भक्त आहेत ते भगवान यांचं अचानक असं मग भयभीत रूप हे जे रूप आहे हे पाहून भयभीत झाले. आणि म्हणून त्यांनी शरण येऊन काय केलं, तर हात जोडून भगवानांना प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर महर्षीगण होते किंवा सिद्धगण आहेत, तर त्यांनी काय केलं की म्हणजे जे आहेत तर ते भगवान जे आहेत तर यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणारे हे जे आहेत गण, तर ह्यांनी काय केलं, मग भगवान यांच्याविषयी वैदिक स्तोत्रांचं गायन आणि स्तुतीच करायला सुरुवात केली. म्हणजे स्वस्ती, शांती अशा पद्धतीने की जे विश्वामध्ये नेहमी म्हणजे भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेविषयीचं ज्ञान किंवा त्याचबरोबर भगवान यांच्या भक्तीचा प्रचार प्रसार असे करणारे असतात. म्हणजे वेगवेगळे जे महर्षी गण असतात ते किंवा सिद्ध लोक असतात म्हणजे सिद्ध गण असतात ते, मग त्यांनी भगवान यांच्याविषयीच्या स्तुतीचं गायन सुरू केलं. स्वस्ती, शांती अशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्तुती आहेत. तर त्यानुसार त्यांनी वैदिक स्तोत्र आणि स्तुतींचं गायन करायला सुरुवात केली. म्हणजे म्हणजे सगळ्या जे लोक होते त्यातल्या देवदेवता ह्या विश्वरूपाचं जे भयंकर रूप होतं भगवान यांचं, असंख्य दाढा, असंख्य नेत्र, असंख्य मुख आणि ते प्रखर तेज आणि त्यांच्या तोंडातून येणारा अग्नी, आणि त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये भयभीत झाले होते. आणि आमचं रक्षण करा, हे स्वामी आमचं रक्षण करा, म्हणून त्यांनी भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. मग अशा पद्धतीने एका सेवकाचा भाव असणं आवश्यक आहे. पहा, आपण या देवतांच्या भावातून किंवा देवतांनी जी कृती केली ना त्याचं वर्णन जे अर्जुनाने केलं, ह्याच्यातून काय शिकायचं, की एका सेवकाचा भाव कसा असला पाहिजे, तर तो आपण शिकायचा. पहा, आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढच्या श्लोकावर जाऊ. हा, प्रभूजी वाचून. रुद्रादित्या वसव. हा, वाचू ना? हा, हॅलो, वाचा. वाचू ना? हो हो, वाचा ना प्रभू.
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतचोष्मपाश्च गंधर्व यक्षासुरसिद्ध संगा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी, खूप सुंदर वाचलं. तर आता आपण समजून घेऊया की इथे आता वेगवेगळे जे देवता होते तर ते म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्यांचे तर रुद्र आहेत, आदित्य आहेत, वसू आहेत, साध्य आहेत म्हणजे साध्यगण, नंतर विश्वे देव आहेत, अश्विनी कुमार आहेत, मरुद्गण, पितृगण, गंधर्व, यक्ष, असुर असे सिद्ध देवता. तर ह्या सगळ्या आश्चर्यकारक रीतीनं भगवान यांना पाहत होते, कारण अचानक आपल्या स्वामींनी असं का रूप प्रकट केलं असं कोणाला आकलन झालं नव्हतं. आणि म्हणून त्यांच्यामध्ये जो होता विस्मय होता आणि त्याचबरोबर भय देखील होतं. म्हणजे अशा विस्मय आणि भय यांच्या मिश्रणाने हे सगळेजण भगवान यांना पाहत होते. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा माताजी, पुढचा श्लोक घेऊया. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुद्रष्टा करालं दृष्ट्वा लोका प्रविथितास्तथा तथाहं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी, खूप सुंदर वाचलं. तर आता इथे आपण समजून घेऊया की हे जे रूप आहे तर ते कसं होतं पहा. तर इथे अर्जुन काय म्हणतात की ते देवतांसहित सगळे लोक, तुमचे अनेक नेत्र, अनेक मुख, अनेक भुजा, अनेक जांघा होत्या, अनेक पाय होते, अनेक उदरं होती आणि त्याचबरोबर भयंकर अशा दाढा असलेली त्यांची मुख होती. आणि हे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले. आणि हे सगळे देवदेवता आणि हे सगळे जे कोणी भगवान यांचे भक्त आहेत, हे सगळं रूप ज्यांनी ज्यांनी हे रूप पाहिलं तर हे सगळे म्हणजे रुद्र, आदित्य, वसु हे सगळे व्यथित झाले. आणि त्यांच्याप्रमाणे अर्जुन काय म्हणतात की मी सुद्धा व्यथित झालोय. आता असं का म्हणतात बरं अर्जुन? कारण एखादा जो भगवत भक्त आहे ना तर त्याला भगवान यांच्या अशा कुठल्याही रूपामध्ये रस नसतो किंवा असं कुठलंही रूप आहे तर ते जाणून घेण्याची पण इच्छा नसते, कारण त्यांनी जाणलेलं असतं भगवान यांना तत्वतः. भगवान यांचं सर्व व्यापकत्व जाणतात, ते भगवान यांच्या लीला जाणतात आणि भगवान हे कसे परमश्रेष्ठ पुरुष आहेत आणि दिव्य लीला करतात हे सगळं ते जाणत असतात. मग त्यांना असे कुठलेही पुरावे किंवा अशा कुठल्याही लीला किंवा म्हणजे अशा कुठल्याही पद्धतीचं प्रत्यक्ष प्रमाण याची आवश्यकताच भासत नाही. इतके ते भगवान यांच्या प्रेमामध्ये म्हणजे जे प्रेमाभक्तीमध्ये ते स्थित झालेले भक्त असतात. भगवान आणि भक्त यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान इतक्या उच्च स्तरावर ते होत असतं की अशा भक्ताला भगवान यांच्या चरण कमलांच्या स्मरणाखेरीज दुसरं काहीही सुचत नसतं. मग असा भक्त कधी भगवान यांचं असं विराट रूप आपल्याला पाहायला मिळावं अशी कुठली मनामध्ये आकांक्षा देखील ठेवत नाही किंवा अशी कुठलीही इच्छा किंवा कामना त्याच्या हृदयामध्ये नसते. आणि म्हणून अर्जुन काय म्हणतो की हे रूप पाहून मी व्यथित झालोय, कारण भगवान यांचं जे श्याम सुंदर असं रूप आहे आणि अत्यंत सुंदर रूप आहे ते. म्हणजे विभुजधारी असं ते रूप आहे, हातामध्ये वेणू असलेलं, डोक्यावर सुंदर मयूरपंख असलेलं आणि असे किशोरवयीन भगवान यांचं ते रूप आहे ना, श्याम सुंदर रूप. मग हेच पाहायचं नेहमी अर्जुन जे आहेत तर अशा भक्तांना म्हणजे हेच पाहण्याचं नेहमी अभिलाषा असते. मग त्यामुळं अर्जुन जे आहे तर तो काय आपल्या भावना व्यक्त करतो की त्यामुळे मी सुद्धा हे असं महाकाय रूप पाहून व्यथित झालो आहे. मग आता आपण पुढचा श्लोक अभ्यासूया. हा प्रभू. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्याक्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रविथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमयं च विष्णो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तर आता इथे समजून घेऊया की भगवान जे आहेत तर त्यांचं
हे सगळं रूप आहे. तर हे असं व्यथित करणारं रूप पाहिल्यानंतर अर्जुनाच्या म्हणजे श्रीमुखात संवाद काय येतात की हे सर्व व्यापू विष्णू, अशा पद्धतीने ते संबोधित करतात भगवानांना. म्हणजे भगवान जे आहेत तर ते कसे आहेत, सर्वव्यापी आहेत. मग अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त असलेलं असं तुम्ही आकाशात स्पर्श करीत असलेलं तुमचं रूप आहे. म्हणजे अनेक तेजस्वी वर्ण आहेत भगवानांचे. त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळं जे त्यांचं मुख आहे तर त्याच्या म्हणजे मुख किंवा वेगवेगळे बाहू आहेत, वेगवेगळे जांघा आहेत किंवा वेगवेगळे म्हणजे पाय आहेत, उदर आहेत, असे त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भागां म्हणजे जे आहेत, म्हणजे प्रत्येक एक शरीर दुसऱ्या शरीरावरून वेगळं आहे. म्हणजे असे अनेक तेजस्वी वर्ण आहेत भगवानांच्या शरीराचे. आणि त्याचबरोबर आकाशाला जाऊन टेकलेलं भगवानांचं रूप आहे, आकाशाला स्पर्श करत असलेलं असं भगवानांचं रूप आहे. आणि भगवानांची जी अनेक असंख्य मुख आहेत ती कशी आवाजलेली आहेत, असा मोठा आवाजलेला आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर कसं आहे की असे अत्यंत चमकदार असे विशाल नेत्र आहेत त्यांचे. आणि हे सगळं पाहून भगवान जे आहेत त्यांचं असं रूप पाहून अर्जुन काय म्हणतोय की माझं मन भयानं व्यथित झाले, कारण असं रूप भगवान यांचं आपल्याला अचानक पाहायला मिळेल असं काही म्हणजे त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. म्हणजे आणि त्यामुळं अचानक जेव्हा हे रूप प्रकट झालं तर त्यावेळेला अर्जुन जे आहेत तर ते काय म्हणतात, माझं मन भयाने व्यथित झालंय आणि माझं धैर्य आणि मानसिक संतुलन नाहीसं झालंय, अशा पद्धतीने ते आपला भाव व्यक्त करतात. म्हणजे एखादी घटना असते म्हणजे अशी आश्चर्यकारक पण आनंददायी, मग ती जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं होतं ना, म्हणजे आनंदी घटनेने देखील किंवा अशा विस्मयकारक घटनेने पण आपण पाहतो, आपल्याला असं जाणवतं ना की आपण एकदम हातापायातलं आपल्या बोळच गेलंय असं वाटतं आपल्याला. पोटामध्ये असं वर्णन करतात पहा बोली भाषेत, सगळेजण पोटामध्ये असं खड्डा पडल्यासारखं वाटतंय किंवा म्हणजे असा तो घटनेचा जो परिणाम असतो ना, की ज्यामुळं म्हणजे ते भय आणि विस्मय यांचं मिश्रण असतं आणि त्यामुळं तसं वाटत असतं. तर त्यामुळं माझं धैर्य आणि मानसिक संतुलन नाहीसं झालंय असं ते म्हणतात. म्हणजे एखाद्या भक्ताला भगवान यांचं असं सुंदर जे रूप आहे, श्याम सुंदर रूप, ह्याचीच लालसा असते. आणि असं अक्राळ विक्राळ रुद्र रूप असं पाहून अर्जुनाच्या मनात अशा पद्धतीचं भय निर्माण झालं. आणि मानसिक संतुलन नाहीसं, म्हणजे काय करूया आता हे सगळं असं पाहून, अशा पद्धतीचं त्याचं मनस्थिती झाली. आणि त्यामुळे तो काय म्हणतोय की माझं धैर्य जे आहे तर ते खचल्यासारखं वाटतंय मला. मग अशा पद्धतीने तो भगवान यांच्या चरणी प्रार्थना करतोय. पण म्हणजे खरा भक्त जो असतो तर तो भगवान यांच्या श्यामसुंदर जे रूप आहे त्याच्या दर्शनासाठी नेहमी असलेला असतो पहा. हे दुर्मिळ रूप आहे आणि त्यामुळे असं कोणतंही रूप असतं ते पाहून त्याला ते तितकंसं मनाला म्हणजे जे आहे तर ते भुरळ पाडणारं नसतं. किंवा अशा कुठल्याही रूपाकडे वेगवेगळ्या भगवान यांचा जो शुद्ध भक्त असतो कधीही आकर्षित होत नाही पहा. मग हा जो भाव आहे ना तो अर्जुनाचा ह्या भय विस्मय अशा पद्धतीनं तो जे वर्णन करतो ह्या रूपाचं, किंवा माझं धैर्य खचलंय, मानसिक संतुलन नाहीसं झालंय, तर ह्या सगळ्यातून आपण काय अनुभवायचा, अशा भक्ताचा भाव भगवान यांच्या विषयी म्हणजे श्याम सुंदर भगवान यांच्या रूपाविषयी जो भाव आहे किंवा त्याची जी निष्ठा आहे किंवा त्याची जी दृढता आहे ना भगवानांच्या चरण कमलांशी, ती आपण समजून घ्यायची. म्हणजे अशा कुठल्याही वेगळ्या रूपाकडे भगवान यांच्या असा भक्त कधीही आकर्षित होत नाही. तो केवळ आणि केवळ भगवानांच्या श्याम सुंदर रूपाकडे आकर्षित होतो. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढच्या श्लोकावर जाऊ. हा प्रभूजी वाचू. माताजी, कराला निजते मुखानी दृष्ट्वे दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तर आता अर्जुन काय म्हणतो, हे देवाधिदेव म्हणजे देवांचे म्हणजे जे सर्व देव देवता ह्या सगळ्यांचे प्रमुख देव असे कोण आहेत, भगवान. म्हणून त्याला काय म्हटले, देवाधिदेव. तर हे जगन्निवास म्हणजे संपूर्ण जगत आहे. तर ह्या सर्वांचे मुख्य असे म्हणजे ह्या सगळ्या जगताचा निवास ज्यांच्यावर आहे किंवा ज्यांच्यावर हे संपूर्ण जगत आहे, तर ज्यांच्या आधारावर किंवा ज्यांच्या आश्रयाखाली आहे असे जे आहेत तर ते कोण, जगन्निवास. तर असे जे भगवान आहेत तर त्यांना तो काय प्रार्थना करतोय, कृपया तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमचं मृत्यूरूपी प्रज्वलित हे जे रूप आहे म्हणजे प्रज्वलित असं मुख असणार
अक्राळ विक्राळ दाढा आहेत त्यांच्या, आणि हे सगळं रूप पाहून माझं संतुलन हरपलंय, मी सगळीकडून गोंधळून गेलोय. म्हणजे अशा पद्धतीनं अर्जुन गोंधळून गेलाय. म्हणजे त्याच्यामध्ये विस्मयाचा भाव आहे, भीती आहे, आणि त्याचबरोबर भगवान यांचं असं विराट रूप, म्हणजे हरे कृष्ण माताजी. माताजी आवाज अजिबात येत नाही. हरे कृष्ण माताजी, आवाज नाही येते हा, तुमचा. या. नाही येत आहे आवाज. मे बी माताजीना नेटवर्क प्रॉब्लेम आहे. काहीतरी झालंय. आज जरा जास्तच झालाय प्रॉब्लेम. आवाज येत नाही. हरे कृष्ण. बहुतेक माताजींचं नेटवर्क कनेक्शन प्रॉब्लेम आहे. माताजी परत जॉईन करतील, आपण वेट करूया.
हरे कृष्णा माताजींना थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. माताजी जॉईन होत आहेत लवकरच. हरे कृष्णा. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण सर्वांना. सादर प्रणाम. आपण सुरुवात करूया. थोडासा अडथळा आला होता. हरे कृष्णा. हरे कृष्णा माताजी. हा आता हा, ऐकू. आवाज येतोय ना माझा? हो कुठपर्यंत माताजी, आहे आवाज येतोय. सगळ्यांनी? म्हणजे अर्जुनाची जी गोंधळलेली मनस्थिती आहे, इथं आलो होतो ना आपण. हरे कृष्णा. हा आवाज आला होता माझा सर्वांच्या पर्यंत? हरे कृष्णा. हो 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 हो. हो, ठीक आहे. आता आपण पुढचा श्लोक घेऊया. श्लोक क्रमांक 26 आणि 27 आपण घेऊया. हा प्रभूजी वाचूया आपण. हरे कृष्ण. आम्ही हरे कृष्ण प्रभूजी, आवाज नाही येत आहे तुमचा. हरे कृष्ण प्रभूजींचा थोडस नेटचा अडथळा वाटतोय. मी श्लोकांचं पठण करते. अमी धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सचिवामनिपालसंगे भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासो सहास्मदीयैरपि योधमुख्यैः वक्त्राणि ते कर्माणा विशन्ति दृष्टा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशान्तरेषु सन्दृश्यते चूडितैर्मुक्तमार्गे. हरे कृष्ण. तर आता इथे आपण समजून घेऊया की स्वपक्षीय जे राजे होते, म्हणजे सगळे, म्हणजे धृतराष्ट्र पुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत आणि काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचं मला दिसत आहे. अशा पद्धतीनं अर्जुन वर्णन करतोय. तर आता अर्जुन जो आहे तर त्याला सगळं काही पाहायची इच्छा होते आणि त्याला सगळं दाखवायचं भगवान यांनी वचन दिलं होतं. पहा, मग अर्जुनानं आता काय पाहायला मिळतंय की विरुद्ध पक्षातले, म्हणजे कौरवांच्या पक्षातले जे प्रमुख सेनानी आहेत, भीष्म, द्रोण, कर्ण किंवा धृतराष्ट्राचे सगळे पुत्र, म्हणजे सगळे कौरव आले. तर हे सगळे जण जे आहेत तर ते भगवान यांच्या पक्षा, म्हणजे किंवा भगवान यांच्या मुखामध्ये प्रवेश करताना तो पाहतोय. आणि त्याचबरोबर अर्जुनाच्या पक्षातले, म्हणजे पांडवांच्या पक्षातले सुद्धा काही सैन्य, म्हणजे जवळजवळ सगळं सैन्य आणि त्याचबरोबर मुख्य योद्धे सुद्धा जे आहेत तर ते सुद्धा भगवान यांच्या मुखात प्रवेश करत असताना तो पाहतोय. पहा, आणि म्हणजे ह्यावरून आपण समजून घेऊया की या सगळ्या सैन्याचा आणि या योद्ध्यांचा संहार होणार होता. म्हणजे भगवान हे त्याला आधीच दाखवतात. पहा, आणि
त्याचबरोबर ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं तर कुरुक्षेत्री सगळ्या लोकांच्या मृत्यूनंतर सुद्धा अर्जुन म्हणजे हे सगळे 5 पांडव जे आहेत तर ते विजयी होणार होते. म्हणजे इथे भीष्मांचा सुद्धा नावाचा उल्लेख आहे पहा, म्हणजे जे अपराजित समजले जातात तर त्यांचा सुद्धा संहार होणार हे आधीच भगवान यांनी आपल्या विराट रूपामध्ये आपल्या मुखामध्ये हे प्रवेश करताना भीष्म, द्रोण, कर्ण यांना अर्जुनाला त्याचं दर्शन दिलंय पहा. हे योद्ध्यांचं काय होत होतं तिथे, अर्जुनाने काय पाहिलं तर काही जण त्यांच्या दातामध्ये अडकलेत, तर काहींच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचं पाहिलं. मग या सगळ्यातून काय समजून घ्यायचं तर ह्या सगळ्यांचा संहार होणार होता, अगदी कर्णाचा देखील. म्हणजे अशा महान योद्ध्यांचा संहार होणार आहे हे सगळं अर्जुनाने पाहिलं होतं. आणि अर्जुनाच्या पक्षातल्या सुद्धा महान योद्ध्यांचा नाश होणार आहे हे सुद्धा अर्जुनाने पाहिलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान यांनी सुरुवातीला सांगितलं होतं विराट रूप त्यांना म्हणजे अर्जुनांना दर्शन देत असताना काय सांगितलं होतं, विराट रूपाचं दर्शन देत असताना की तुला जे पाहायचंय, तुझी जे इच्छा आहे ते सगळं तू पाहू शकशील. मग आपला विजय होणार की नाही हे एक योद्धा म्हणून त्याच्या मनामध्ये एक चिंता होतीच. मग त्याचं सुद्धा उत्तर एक प्रकारे अर्जुनाला त्यांनी ह्या आपल्या रूपाच्या माध्यमातून दिले पहा. आणि अशा पद्धतीने अर्जुनानं हे जाणलं होतं की आता हे सगळे जे महान योद्धे आहेत तर ह्यांचा विनाश होणार आहे. मग आता आपण पुढच्या श्लोकावर जाऊया. हा प्रभूजी पुढचा श्लोक वाचूया. यथा नदीनां विशन्ति वक्तानि वदन्ति. हरे कृष्ण प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. तर हा श्लोक मी काहीच पुन्हा एकदा वाढत नाही. वाचते. थोडासा कमी आवाज येतोय प्रभू, मी एकदा पुन्हा वाचते. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राणि ज्वलन्ति. तर आता इथे काय म्हणतात अर्जुन, कशा पद्धतीने स्तुती करतात तर ज्याप्रमाणे अनेक नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये जसे प्रवेश करतात त्याप्रमाणे हे महान योद्धे आहेत ते तुमच्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करतात. म्हणजे अशा सगळ्या असंख्य म्हणजे असंख्य जी मुख होती आणि असं त्यांचं आदी अंत मध्य नसलेलं म्हणजे रूप आहे आणि त्यामुळे त्याला असंख्य मुख आहेत. तर ह्या असंख्य मुखामधून असंख्य नद्या आणि त्यांचे असंख्य प्रवाह जसे असतात आणि ते समुद्रामध्ये कसे प्रवेश करत असतात सगळ्या बाजूनी वेगवेगळ्या, तर तशा पद्धतीने हे सगळे महान योद्धे म्हणजे हे सुद्धा भरपूर होते योद्धे, तर हे सगळे तुमच्या ह्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करतात. म्हणजे त्यांचा सगळ्यांचा विनाश होतोय हे अर्जुन जे आहेत तर त्यांनी पाहिलं. आता पुढच्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात ते आपण समजून घेऊया. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. तर आता ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचं मी पाहत आहे. म्हणजे आता पतंगाचं आपण उदाहरण घेतो तर पतंग जो आहे तर तो काय पाहतो आपल्या नेत्रांनी, म्हणजे आपले जे इंद्रिय आहे नेत्र तर त्यांनी इंद्रिय विषयाकडे आकर्षित होतं. म्हणजे त्याला जे अग्नीचं रूप आहे तर त्या रूपाकडे त्याला आकर्षण वाटतं. म्हणजे इथं इंद्रिय कुठलं आलं तर आपले डोळे आणि इंद्रिय विषय म्हणजे काय तर अग्नी, म्हणजे अग्नीचं जे रूप आहे लालसर असं तर ते त्याला आवडतं. मग त्यामुळं पतंग तिकडे आकर्षित होतात पहा आणि त्यामुळे ते काय होतात आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या जे इंद्रिय विषय असतात आणि जे इंद्रिय असतात तर हे आपल्या म्हणजे विनाशाचं कसं कारण ठरतात तर त्याचं अनेक उदाहरणं आहेत. तर त्यापैकी पतंग हे एक उदाहरण. मग ते उदाहरण जे आहे तर ते अर्जुनांनी इथं आपल्या समोर मांडले पहा की पतंग काय करतो की ह्या प्रदीप्त अग्नी म्हणजे ते अग्नीच्या रूपाकडे आकर्षित होतो तो आणि त्यामुळे काय होतं की तो तिकडे तो मरतो. होतो आणि त्यामुळं त्याचा विनाश होतो म्हणजे तो मृत्युमुखी पडतो. मग तसंच हे जे सगळे योद्धे आहेत
तर हे सगळे द्रुतगतीने तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. म्हणजे युद्धासाठी युद्ध लढायला आलेत कौरवांच्या पक्षातून, पांडवांच्या पक्षातून. आणि अशा पद्धतीनं हे जे युद्ध लढायला आलेले जे योद्धे आहेत त्यांना पतंगाची उपमा दिली. आणि त्यांचा जो विजय आहे, म्हणजे त्यांच्यापैकी एका पक्षाचा कोणाचा तरी जो विजय होणार आहे, तर त्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे की प्रदीप्त अग्नीसारखं. म्हणजे ह्या म्हणजे साम्राज्य हे जिंकण्याचा म्हणजे लालसा, आणि त्यातून म्हणजे ते म्हणजे ते साम्राज्य जिंकण्यासाठीची लालसा, आणि तो युद्धामधला जो विजय आहे, तर हे जे आहे, तर हे या योद्ध्यांचं ध्येय आहे. आणि जसा पतंगाला त्या प्रदीप्त अग्नी किंवा तो अग्नीचं आकर्षण वाटतं, तसं क्षत्रियाला काय असतं, युद्धासाठी ललकारलं तर त्याला ते युद्ध जिंकण्याचं आव्हान असतं, तर ते स्वीकारायचं असतं. हा क्षत्रियाचा धर्म आहे. आणि त्यासाठी ते योद्धे सगळे जमलेले आहेत. आणि त्या युद्धामध्ये ज्या ज्या कुठल्या पक्षाचा जय होईल त्याला ते साम्राज्य प्राप्त होणार आहे, त्याची ती आकांक्षा. म्हणजे त्याची तुलना प्रदीप्त अग्नीशी केली. असे जे योद्धे आहेत ते पतंगासारखे ह्या आपला विनाश, म्हणजे ते दोन्ही पक्षातले योद्धे आहेत तर त्यांचा विनाश होणार आहे, ते मृत्युमुखी पडणार आहे. आणि म्हणून त्याची उपमा कशा पद्धतीने दिली आहे, ते प्रदीप्त अग्नीमध्ये ते प्रवेश करतात. म्हणजे कुठे, तर त्यांचा विनाश होऊन, म्हणजे ते भगवान यांच्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. म्हणजे काय, की जे काही आहे, म्हणजे जे काही योद्धे आहेत किंवा जे प्रमुख योद्धे आहेत, तर ते ह्या युद्धामध्ये मारले जाणार आहेत. आणि मग असे जे योद्धे आहेत तर ते आपल्या विनाशासाठीच जणू भगवान यांच्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. आणि असे जे प्रवेश करतात ते द्रुत गतीने, म्हणजे हळूहळू, म्हणजे प्रवेश करतायत त्यांच्या मुखामध्ये. आणि हे सगळं अर्जुन पाहतायत. तर हे वर्णन असं का केलंय, तर युद्धामध्ये म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जो योद्धा असतो तो लढतो. आणि असा जो योद्धा आहे तर तो लढून तो वीरमरण प्राप्त करत असतो. आणि म्हणून त्याचं वर्णन कसं केलं, की द्रुतगतीने हळूहळू, म्हणजे असंख्य योद्धे आहेत तर अशा पद्धतीनं लढून ते भगवानांच्या मुखामध्ये, म्हणजे त्यांना वीरमरण प्राप्त होईल आणि ते मुखामध्ये प्रवेश करत आहेत. आता आपल्याला आता अजून एक बाजू समजून घ्यावी लागेल, की जे जे योद्धे होते कुरुक्षेत्रामध्ये जमलेले किंवा जे सैनिक होते, तर ह्या सगळ्यांना भगवान यांचं दर्शन घडलं युद्धामध्ये, किंवा भगवान यांचा संग घडला. आणि त्यामुळे काय झालं, ते हे 15 दिवस जे जे युद्धामध्ये लढले, तर त्यांना म्हणजे या युद्धाच्या माध्यमातून भगवान यांची कृपाच एक प्रकारे प्राप्त झाली. आणि त्यांना भगवत धामाची प्राप्ती झाली किंवा मोक्ष प्राप्ती झाली. म्हणजे अशा पद्धतीने ते भगवान यांच्या मुखामध्येच प्रवेश करत आहेत, हे मी पाहत आहे. असं त्याचं अर्जुन वर्णन करतो पहा. आता आपण पुढच्या श्लोकावर जाऊया. लेलीयसे ग्रसमान समन्ता लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजो विरापूर्य जगत् समग्रं वासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णू. तर हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही आपल्या तेजाने संपूर्ण जगत व्यापले असून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला. आता ही स्तुती करतायत अर्जुन, की हे विष्णू म्हणजे भगवान जे आहेत, तर त्यांचं आपल्या ब्रह्मांडासाठीचं जे रूप आहे, तर ते चतुर्भुज विष्णू किंवा नारायण रूप आहे. म्हणून ते काय म्हणतात, की हे विष्णू, अशा पद्धतीनं त्यांना संबोधन वापरतात. तर तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखाने सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करत असल्याची मी पाहत आहे. म्हणजे सगळ्या बाजूनी सगळे लोक जे आहेत, तर त्या सगळ्यांना, म्हणजे वेगवेगळे ग्रहलोक त्यांना गिळंकृत करत असल्याचं मी पाहत आहे. म्हणजे वेगवेगळे ग्रहलोक म्हणजे कुठलं, ब्रह्मलोक, सत्यलोक, अशा पद्धतीचे जे ग्रहलोक आहेत वेगवेगळे, त्यांना तुम्ही गिळंकृत करत असल्याचं मी पाहत आहे. आता तुम्ही आपल्या तेजाने संपूर्ण जगत व्यापलंय. म्हणजे भगवान यांचं तेज इतकं प्रखर आहे की त्यांनी सगळं जगत, म्हणजे हे सगळं विश्व जगत, म्हणजे हे सगळं भौतिक जगत जे आहे, तर हे सगळं व्यापलंय. आणि त्यातनं जे उग्र प्रखर असे किरण होत आहेत, तर म्हणजे जे प्रकट होत आहेत, तर त्या म्हणजे त्या सगळ्या प्रखर अशा किरणांनी, किंवा जे होरपळ करणारे किरण आहेत, म्हणजे किती उष्ण किरण असतील पहा, म्हणजे होरपळून जात आहेत सगळेजण, तर अशा किरणांनी हे सगळं जगत व्यापलंय. म्हणजे असं ते उग्र रूप होतं. आणि म्हणून हे सगळे देवदेवता आहेत ते भयभीत झाले. म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांना हे सहन सुद्धा होऊ शकणार नाही, अशा पद्धतीचं हे उग्र रूप होतं भगवान यांचं, की जे अर्जुनांनी पाहिलं.
आणि त्यामुळे तो काय म्हणतोय की अशा सगळ्या उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी तुम्ही प्रकट झालात आणि तुमच्या तेजानं तुम्ही सगळं हे जगत व्यापून टाकलंय. मग आता इथपर्यंत आपण भगवान यांचं, ह्या श्लोकापर्यंत भगवान यांचं विराट रूप किंवा सर्वव्यापी रूप पाहिलं. पण आता हा 31वा जो श्लोक आहे आपल्या स्तुतीतला हा शेवटचा श्लोक आहे आणि ह्या 31व्या श्लोकापासून भगवान यांचं काळ रूप आपण पाहणार आहोत. म्हणजे भगवान हे काळ रूपात येतात तेव्हा कसे असतात, त्यांचं काळ रूप कसं आहे तर ते आपण पाहणार आहोत या एका श्लोकाच्या माध्यमातून. तर इथे हा श्लोक जो आहे तो आपण वाचूया. आख्याहि मे को भवानुग्र रूपो नमोस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. हे देवाधिदेव, कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहित नाही. आता भगवान जे आहेत त्यांचं हे जे उग्र रूप असं पाहिलंय, तर असं उग्र रूपाचं दर्शन घडल्यावर भगवान यांचे असंख्य रूप आहेत अर्जुनाने जी जाणलीत ती. मग त्यापैकी भगवान यांचं असं रूप आहे म्हणजे की जे इतकं उग्र आहे ते कोणतं आहे अशी अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली. पण ती शंका त्यांनी कशी विचारली पहा. म्हणजे आपले जे स्वामी आहेत तर त्यांच्याविषयी अत्यंत त्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर आहे आणि त्यांचा योग्य तो आदर सांभाळून त्यांनी हे शंका विचारले पहा की कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. आणि त्याआधी त्यांनी संबोधन काय, हे देवाधिदेव म्हणजे सर्वश्रेष्ठ असे भगवान म्हणजे कोण आहात तुम्ही, देवाधिदेव म्हणजे देवतांचे देव म्हणजे कोण, भगवान आहेत. मग असे जे आहात तुम्ही, तर उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात म्हणजे हे तुमचं कोणतं रूप आहे असं अर्जुनाला विचारायचंय. आणि म्हणून तो काय म्हणतो की आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. म्हणजे भगवान यांचा तो योग्य प्रकारे आपले स्वामी म्हणून सन्मान करतो पहा. आणि तो काय प्रार्थना करतो भगवानांना, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. आदिपुरुष म्हणजे भगवान आहेत की जे आदिपुरुष आहेत किंवा पुरातन पुरुष आहेत हे तो जाणतो. पण तुम्ही आदिपुरुष जरी असाल तरी मला हे जाणून घ्यायचंय की हे तुमचं उग्र रूपधारी असं कोणतं रूप आहे, कारण ह्याचं प्रयोजन काय आहे हे मला माहिती नाही. म्हणजे हे काळाचं जे रूप आहे भगवान यांचं उग्र असं, तर हे कधीच अर्जुनाने पाहिलेलं नाही. किंबहुना कुठल्या भक्तालाही कधी पाहायला नाही मिळालेलं. ते अर्जुनानेच पहिल्यांदा पाहिलं होतं. आणि म्हणून अर्जुनाला ही मनामध्ये शंका उपस्थित झाली आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारलाय. आणि मग ह्याचं उत्तर जे आहे ते 32व्या श्लोकात दिलंय. तर हा आपला स्तुती इथपर्यंत आपली संपली, पण ह्याचं आपण उत्तर जाणून घेऊया आणि मग आपला अभ्यास थांबूया. श्री भगवान उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृत्तो लोकान् हतुर्मिह प्रवृत्त ऋतेऽपि त्वा न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनिकेषु योधा. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांच्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. म्हणजे भगवान यांनी मी याचं उत्तर दिलंय. म्हणजे भगवान यांचं हे असं काळ रूप आहे आणि हे अर्जुनाने प्रथमच पाहिले. इतकं उग्र असं रूप होतं पहा. आपण आतापर्यंत जे वर्णन अभ्यासलं म्हणजे इतकं तेज होतं, सगळ्या प्रज्वलित मुखाने सर्व बाजूनी सर्व ग्रहलोक सुद्धा ते गिळंकृत केले होते त्यांनी. त्यांच्या असंख्य दाढा होत्या, त्यातून सगळे म्हणजे जे लोक होते त्यांच्या मुखामध्ये प्रवेश करत होते, सगळे योद्धे होते ते. आणि त्याचबरोबर त्या दातामध्ये अडकून काही मस्तकांचा चुराडा सुद्धा झाल्याचं पाहिलं. म्हणजे इतकं भयावह असं ते रूप होतं भगवान यांचं. आणि मग त्या रूपाचं वर्णन जेव्हा अर्जुनाने केलं तेव्हा भगवानांनी उत्तर काय, सगळ्या जगतांचा विनाश करणारा काळ म्हणजे कोण आहे, मी आहे. म्हणजे मी काल त्यांनी म्हटलंय पहा, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्तो. म्हणजे अशा सगळ्या जगतांचा विनाश करणारं काळरूपी रूप माझं आहे. नाश किंवा क्षय करणारं म्हणजे क्षयकृत असं म्हटलंय, असं रूप माझं आहे. आणि या सगळ्या लोकांचा संहार करण्यासाठी म्हणजे सगळे ग्रहलोक किंवा या सगळ्या सैन्यांचा किंवा या योद्ध्यांचा म्हणजे वेगवेगळ्या ग्रहलोकातून हे आलेले होते काही योद्धे होते ते, तर त्यांचा सुद्धा विनाश करण्यासाठी मी आलो आहे असं भगवान म्हणतात. म्हणजे इथे आपण समजून की अर्जुन गोंधळून गेला होता या सगळ्या भगवान यांचं जे रूप आहे त्यांनी प्रकट केलं होतं ते. पण भगवान यांचं हे नियोजनच होतं. म्हणजे जरी अर्जुनाने युद्धात भाग घेतला नसता
तरी ह्या सगळ्यांचा मृत्यू होणार होता. भगवान यांची ती योजनाच होती आणि त्यामुळं युद्ध जरी केलं नसतं तरी अर्जुनाला ते रोखणं पण शक्य नव्हतं. म्हणजे ह्या सगळ्या त्यांचा मृत्यू एक प्रकारे आधीच झाला होता. म्हणजे काळाचं हे संहारक रूप आहे आणि भगवान जे आहेत त्यांच्या इच्छेनंच हे होणार होतं. म्हणजे आता हा प्रकृतीचा नियम आहे. म्हणजे आपण अभ्यासलं असेल भगवद्गीतेचे 5 विषय आपण अभ्यासले असतील तर ह्या 5 विषयामध्ये आपण काळ जो काय करतो तर तो प्रकृती जी आहे ती 3 गुणांनी युक्त असते आणि काळ जो असतो त्याच्या देखरेखीखाली प्रकृतीमध्ये 3 गुणांनी युक्त जी आहे तिथे जीवात्मा येतो आणि आपलं कर्म करतो. तर तिथे जीवात्म्याला कर्म करण्यासाठी सुविधा वेगवेगळ्या भगवानांनी या प्रकृतीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यात, भौतिक प्रकृतीच्या माध्यमातून आणि वेगवेगळे देवदेवता पण सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या पुरवतात जीवात्म्यांना. पण ह्या पृथ्वी लोकावरती हे सगळं उपलब्ध करून देण्यामागं भगवान यांचं प्रयोजन काय आहे तर आपण आपलं आरोग्य म्हणजे आवश्यक ज्या गोष्टी आहेत तर त्यांचा पुरवठा भगवान यांनी का केला तर आपलं आरोग्य जे आहे आवश्यक असणारं भक्तिमय प्रेममय सेवेसाठीचं आरोग्य आपण राखलं पाहिजे आणि त्याद्वारे आपण आपल्याला आरोग्य का राखण्याची आवश्यकता तर आपला देह भौतिक आहे आणि त्यामुळं त्याचं योग्य संगोपन होणं आवश्यक आहे तरच आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू आणि भगवान यांना तत्वता जाणू हो की नाही. आणि ह्यासाठी ही सगळी निर्मिती या सगळ्या वस्तूंचा पुरवठा आपल्याला करून दिला आहे आणि आपल्याला एक वैयक्तिक स्वातंत्र्य पण दिले भगवान यांनी जीवात्मा म्हणून. पण इथे आपण समजून घेऊया की काळ हा ह्या पृथ्वी लोकावरच काळ जो आहे कालरूपी भगवान यांचं रूप किंवा काळ हा आहे तर ह्याचं म्हणजे ह्याचं जी देखरेख आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते आणि इतर जे म्हणजे लोक आहेत म्हणजे तर तिथं काळ मंदावत जातो कारण ते उच्च स्तरावरचे जे भक्त आहेत ते म्हणजे भगवत भक्तीमध्ये दृढ जसे जसे होत जातात ना तसं काळ मंदावत जातो पहा. आणि गोलक वृंदावनमध्ये काळाचं अस्तित्वच नाहीये. म्हणजे पहा तिथं पूर्णतः सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक स्तरावर आहेत पण इथं काय आहे काळाचं अस्तित्व आपल्याला वेळोवेळी जाणवतं. तर ह्याचं कारण काय आहे तर आपल्याला दिलं गेलेलं जे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्याचा आपण प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये येतो आणि त्यावेळेला 3 गुणांच्या जर प्रभावाखाली आपण जेव्हा येतो त्यावेळेला आपण काय करतो तर आपल्याला जे वैयक्तिक स्वातंत्र्य दिलंय तर त्याचा आपण सदुपयोग खरं तर करणं आवश्यक आहे पण आपण दुरुपयोग करतो. म्हणजे काय होतं जीवात्मा म्हणून आपण 3 गुणांच्या प्रभावाखाली येऊन आपण इंद्रिय तृप्तीचंच कार्य करतो आणि त्यावेळेला प्रकृतीच्या 3 गुणांच्या माध्यमातून ते कार्य घडतं आणि त्यामुळं काय होतं आपण तो जो दुरुपयोग करतो म्हणजेच काय करतो इंद्रिय तृप्ती करतो तर त्यात म्हणजे त्या क्षणी किंवा तत्क्षणी आपण मायेच्या प्रभावाखाली येतो आणि तिथं काळ हा वेळेचं पालक म्हणून कार्य करायला लागतो पहा. पण जे भक्त आपल्याला दिल्या गेलेल्या किंवा जे जीवात्मा म्हणू आपण जर जे जीवात्मा आपल्याला दिल्या गेलेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करतात ते भगवान यांच्याशी असलेलं आपलं नातं संबंध जाणून घेतात की ज्याचं आपल्याला विस्मरण झाले त्याच्या जीवनी प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात आणि त्याला उच्च कोटीचे जे भक्त असतात त्यांचं सानिध्य मिळतं किंवा अशा पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये भगवान म्हणजे जे आहेत तर त्यांच्याविषयी ज्ञान देणारे प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात आणि तो भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवेच्या स्तरावरती म्हणजे अशा पद्धतीने येतो तर त्यावेळेला त्याला मिळालेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा तो सदुपयोग आहे. मग तिथे मायाशक्ती जी आहे तर ती कशी आहे तर म्हणजे तिचं जे कार्य जिथं भगवान आहे तिथं मायाशक्ती जी आहे तिचं कार्य काही म्हणजे जे आहे तर म्हणजे त्या कार्याचं काही टिकावं लागत नाही. म्हणजे जिथे भगवान आहेत तिथे भगवान हे आपल्या सर्व शक्तीनिशी उपस्थित असतात. मग जिथे भगवान आहेत आणि जिथे भगवंतांची सेवा आहे तिथे भगवान आणि भक्त यांच्यामध्ये आदान प्रदान घडतं प्रेमाचं मग तिथे मायाशक्ती उपस्थित नसते पहा आणि तिथे केवळ दिव्य भक्ती आहे तर तीच निर्माण किंवा तिथे भक्ती देवी प्रसन्न होतात तिथे ज्ञान निपजतं तिथं वैराग्य येतं आणि तिथे भगवत प्रेमामध्ये स्थित होतो भक्त हा. पण जिथे या स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे तिथे 3 गुणांनी बद्ध होतो तो जीवात्मा मोहग्रस्त होतो आणि त्यामुळे तिथं तो मायाशक्तीच्या भगवंतांच्या अधीन होतो आणि तो काळ जो आहे म्हणजे काळाच्या पण अधीन होतो किंवा काळाच्या देखरेखीखाली येतो. पण भक्तांसाठी कसं असतं
काळ जो असतो तो मंदावतो. भक्तांसाठी काळ जो आहे तर काळाचं मोजमाप जे आहे तर ते वेगळं असतं. म्हणजे भगवत भक्तांसाठी काळाचं म्हणजे जो भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो, भगवंतांना पूर्णतः शरण गेलेला असतो, भगवंतांच्या सेवेमध्ये असतो, तिथं काळाचं फारसं पाहायला मिळत नाही. त्यांच्यासाठी काळ वेगळ्या पद्धतीने कार्य करतो म्हणजे त्यांच्यासाठी काळाचं गणित वेगळं असतं. आणि जे मोहग्रस्त असतात, मायेमध्ये असतात गुंतलेले, आणि जे इंद्रिय तृप्ती करत असतात, जे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत असतात, एक प्रकारे भगवान यांच्याशी असलेलं आपलं नातं विसरून गेले असतात, ते मायाशक्तीच्या अधीन होतात, 3 गुणांनी युक्त होतात, आणि मग तिथं काळाचं परिमाण जे आहे तर ते लागू होत असतं. मग हे जे भगवान यांचं काळ रूपी म्हणजे असं जे रूप आहे किंवा स्वरूप काळासारखं म्हणजे किंवा काळ स्वरूप आहे भगवानांचं असं म्हणू आपण. तर ते जे आहे तर ते कसं आहे, काळ म्हणजे काळ या माध्यमातून त्यांचं ते भक्षक रूप आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय तर कालोस्मी असं ते म्हणतात. कालोस्मी लोकक्षयकृत म्हणजे काय की काळाच्या रूपामध्ये ते लोकांचा संहार करण्यासाठी, त्यांचं भक्षण करण्यासाठी इथे स्वतःला प्रस्तुत करतात. ते म्हणजे एखाद्या राक्षसाप्रमाणे, सर्वभक्षी राक्षस जसं असतं तसं ते भगवानांचं रूप आहे. आणि ते सगळं ब्राह्मण क्षत्रिय या सगळ्यांचं म्हणजे भोजन जे आहे ते भगवान करतात एका कालभक्षी राक्षसाप्रमाणे. मग असं ते रूप आहे. मग असं जे रूप आहे तर ते भगवान यांनी प्रथमच अर्जुनासमोर प्रस्तुत केलं होतं, आणि म्हणून ते उग्र होतं. म्हणजे आणि त्यामुळे अर्जुन भयभीत झाला होता. तर हा भाग आपण इथे समजून घेतला. आणि मग हे सगळं कोणामुळे घडतं तर भगवानांच्या इच्छेमुळेच घडतं. आणि भगवानांच्या इच्छेमुळे जो आहे काळ असतो तो काळरूपी भगवंतांचं रूप असतं, ते कार्यान्वित होत असतं भौतिक प्रकृतीमध्ये. तर हे सगळं आपण समजून घेतलं. आणि हे का होत असतं तर हा भगवानांची जी मायाशक्ती किंवा भौतिक प्रकृती तिचा नियमच आहे. आणि हिला निर्माण करणारे कोण आहेत? भगवान स्वतःच आहेत. म्हणजे दैवी भगवंत हेषा मम माया दुरत्य असं म्हणतात भगवान. म्हणजे ही दैवी हेषा म्हणजे काय की दैवी गुणांनी युक्त असलेली ही माया आहे. मग ही भगवान यांचीच एक शक्ती आहे, भौतिक शक्ती आहे, पण तिचे स्वामी कोण आहेत? भगवान आहेत. जर आपण भगवान यांना शरण जाऊ तर निश्चितच काय होईल, आपण ह्या मायेच्या कचाट्यातून मुक्त होऊ. मग अशा पद्धतीने आपण ही स्तुती समजून घेतली. आता आपण इथे थांबूया. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल आणि स्क्रीन शेअरिंग स्टॉप केलं तरी चालेल. हा, कोणाला शंका असतील तर विचारूया. हरे कृष्ण. होती ना